उत्तर दिशेमध्ये शौचालय असू शकतं. ज्या घरामध्ये उत्तर दिशेमध्ये शौचालय असेल त्या घरामध्ये चांगल्या चांगल्या लोकांच्या नोकऱ्यामध्ये व्यवसायामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम आलेले दिसते. आग्नेय दिशेमध्ये वास्तुदोष असेल, जर शौचालय असेल आग्नेय दिशेमध्ये, तो व्यक्ती काही दिवसानंतर कितीही तो गडगंज पैसा घेऊन आलेला असू द्या, तो व्यक्ती दिवसांदिवस आर्थिक स्थिती खाली त्याची मंदावते म्हणजे मंदावतेच. त्यासाठी आमच्या आग्नेय दिशा आणि दक्षिण दिशा आमची बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. जर तुमच्याकडे पैशाचा फ्लो येत नसेल तर तुमच्या घराची उत्तर दिशा ही पाहणं खूप गरजेचं आहे. आणि आलेला पैसा टिकत नसेल किंवा तो टिकून न टिकता आलाय पैसा तरी कर्ज वाढत असेल तर पुन्हा उत्तर दिशा त्याचबरोबर आग्नेय दिशा या दोन्ही दिशा पाहणं खूप गरजेचं. वास्तू तुम्हाला काय करू शकते? ऊर्जा निर्माण करू शकते. ज्या ज्या ठिकाणी आग्नेय दिशेमध्ये शौचालय किंवा पाणी, विहीर, बोरिंग असेल, असं घरामध्ये कर्जबाजारीपणा, कर्जावरती कर्ज, ह्याचं घे त्याला दे, त्याचं घे त्याला घे, त्याचं कितीही वही पेन कितीही घेऊन बसू द्या, हिशोब करू द्या, त्याला त्याच्या कर्जाचं प्रमाण कळणारच नाही. तो गुंततच जाणार. दक्षिण शब्दाचा अर्थ काय आहे? दक्ष, काळजी, आणि दुसरा अर्थ त्याच्यातून असा निघतो दक्षिणा. जोपर्यंत माझ्याकडे दक्षिणा आहे तोपर्यंत देण्याचं मी काम करेल, पण ज्या दिवशी मी क्षीण होईल त्या दिवशी जेवढं मी दिलंय त्याच्यात डबल घेण्याची मी ताकद. मी त्यांना सांगितलं 100% हमी घेतो. या ठिकाणी रेमेडी केली, उपाय केली की 100% तुम्हाला बाळ होईल. मी त्या घरामध्ये रेमेडी केली, वास्तू केली. आज त्या घरामध्ये 2 जुळी बाळं आहेत आणि त्यांचा स्वतःचा अनुभव माझ्या वास्तुतज्ञ भरत मोहिते युट्यूब चॅनलवरती आहे. उत्पन्न खूप चांगलं आहे, व्यवसाय बिझनेस सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, पण आलेला पैसा टिकत नाही. तर हा पैसा टिकवण्यासाठी तुम्ही काय उपाय सुचवू शकता वास्तुशास्त्रात? की तिजोरीची दिशा कोणकडे असावी घरामध्ये? वास्तुशास्त्राचे उपाय केल्याच्या नंतर एखाद्या व्यक्तीचं नशीब बदलू शकतं का, किंवा त्याची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते का? नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. मी पी.के. भांडवलकर. चाय विथ सत्तामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण घेऊन आलेलो आहोत एक नवीन खास विषय, म्हणजे वास्तुशास्त्र, जिथं विज्ञान, परंपरा आणि ऊर्जा यांचं अद्भुत मिलन घडतं. वास्तुशास्त्राच्या रूपानं आज आपण संवाद साधणार आहोत वास्तुशास्त्र तज्ञ भरत मोहिते सरांबरोबर, ज्यांनी वास्तुशास्त्राचा सखोल अभ्यास केलेला आहे आणि हजारो घरांमध्ये समतोल आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण केलेली आहे. आज आपल्या या खास चहा विथ सत्ता या शो मध्ये त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. चला तर मग करूयात सुरुवात. नमस्कार मोहिते साहेब. नमस्कार, मी बरा आहे. आपण मला आपल्या या व्यासपीठावरती बोलवलं त्याबद्दल मी आणि माझ्या परिवारातर्फे आपलं स्वागत करतो आणि आपल्याला असं प्रेम मिळावं लोकांचं ही समर्थाचरणी प्रार्थना करतो. आता तुमचा प्रवास तर फार तुमच्या अनुभवातून वास्तुशास्त्राकडे वळाला, पण वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय आणि घर बांधताना वास्तुशास्त्राचा विचार करावा का, याबद्दल तुमचं मत काय? खूप छान प्रश्न विचारला सर आपण. वास्तुशास्त्र हे एक विज्ञान आहे, याच्यामध्ये कुठलेही म्हणजे तांत्रिक किंवा असं काही नाही. वास्तू म्हणजे की ज्या ठिकाणी बाबा तू निवास करतोस ती जागा म्हणजे वास्तू. वास्तू कशी हवी आहे तर संरक्षण. एक चिमणी आपलं घरटं निर्माण करते, प्रत्येक प्राणी आपलं संरक्षण, ज्या ठिकाणी तुला सुरक्षित राहू शकतोस अशी जागा म्हणजे वास्तू. आता ती जागा निर्माण कशी असावी याचा अर्थ वास्तू या शब्दातून तुम्हाला कळाला. आता ती वास्तू बांधत असताना ती डायरेक्ट वास्तूच्या दिशा पाहाव्यात का जमिनीच्या दिशा पाहाव्यात हा तुम्ही प्रश्न केला. तर सर्वप्रथम जिथे आम्ही घर बांधणार आहे ती जागा कशी आहे हे पाहणं सर खूप महत्वाचं असतं. सर, आपल्या आजच्या पॉडकास्टचा जो महत्वाचा विषय आहे ना, तो आहे पैसा, संपत्ती किंवा धन, आणि वास्तुशास्त्र याच्यामधलं काय निकटवर्तीय संबंध आहे, की वास्तुशास्त्राचा आणि पैशाचा काही संबंध आहे का? निश्चित वास्तुशास्त्र आणि पैशाचा संबंध आहे. वास्तुशास्त्र म्हणजे की जर सांगायचं गेलं पैसा हा एक कर्माचा भाग आहे. आणि पैसा हा काय आहे तर पैसा हा आम्हाला एकमेकाशी देवाणघेवाण दळणवळणीचा साधन आहे. पहिली गोष्ट म्हणजे पैसे हे इम्पॉर्टंट नाही, परंतु
एखाद्या व्यक्तीकडून काहीतरी घेण्यासाठी निर्माण केलेलं चलन किंवा निर्माण केलेली गोष्ट म्हणजे पैसा आहे. म्हटलं जातं की पैसा देवापेक्षा मोठा नाही, पण पैसा देवा गरजेचा इतका आहे, किमतीचा आहे. किमतीचा आहे, कारण त्याला आपण त्या किमतीत बसवलेला आहे. बरोबर. तर या पद्धतीने जर वास्तुशास्त्रामध्ये तर पैशाचा विषय घ्यायला गेला तर आमच्या जीवनामध्ये जर आम्ही खूप सारे कष्ट करत असो, आम्ही खूप हे करत असो, जर आमच्या जीवनामध्ये खूप अडथळे येत आहेत, अनेक गोष्टीचे आम्हाला प्रॉब्लेम येत आहेत, तर आमच्या घरामध्ये वास्तू चेक करणं खूप गरजेचं आहे. नेहमी आम्ही वारंवार आम्ही आमच्या व्यवसायात जातोय, प्रामाणिक व्यवसाय करतोय, सगळ्या गोष्टी करतोय, तरीही आम्हाला लॉसेस होत आहेत, याचा अर्थ आमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे. त्याचबरोबर आम्ही विनाकारण न काय करता आमच्यावरती कर्जावरती कर्ज, कर्जावरती कर्ज, लोनवरती लोन चढत असेल तर आमच्या घरामध्ये वास्तुदोष 100% आहे. आणि त्यासाठी एक दिशा आहे. ही दिशा जर आम्ही पाहिली तर आमच्या लक्षात येईल की या दिशेमुळे आमच्या जीवनामध्ये कर्ज आमचं दिवसांदिवस वाढत आहे. त्यासाठी आम्हाला काय करावं लागतं, याच्याकडून घे त्याला दे, त्याच्याकडून घे त्याला दे. याचं कारण आहे आमच्या घरातील एका दिशेमध्ये वास्तुदोष निर्माण झाल्यामुळे आमच्या जीवनामध्ये आर्थिक स्थिती दिवसांदिवस कर्जबाजारी निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण होते. पण जर आपण वास्तुशास्त्राचे जर तुम्ही म्हणता प्रयोग केले तर त्याच्यानुसार त्याचं कर्ज फिटेल किंवा त्याची आर्थिक परिस्थिती सुधरू शकते का? बघा, एखादा व्यक्ती चांगला वास्तुतज्ञ बोलवला किंवा सगळं काय, कर्म हा पहिला अधिकार आहे. कर्म हा आपला पहिला अधिकार आहे की वास्तू केली म्हणजे कर्ज फिटेल किंवा हे केलं तर कर्ज फिटेल अशातला भाग नाहीये. परंतु वास्तू किंवा कुठलीही गोष्ट आम्हाला ऊर्जा देऊ शकते, चालना. देव काय आहे? देव या शब्दाचा अर्थ काय? देव ही एक ऊर्जा आहे, ते आम्हाला बळ देऊ शकते, ताकद देऊ शकते, प्रेरणा देऊ शकते. जर आम्ही हनुमानाकडे बघितलं तर आम्हाला एक ताकदीची प्रेरणा मिळते. आम्ही गणपतीकडे बघितल्यानंतर आम्हाला काय मिळतं, तर गणपतीकडे मिळाल्यानंतर विशाल असे कान मिळतात, पाहायला मिळते, सोंड मिळते. याचा अर्थ काय, विघ्न कितीही आलं, कितीही काही आलं तरीही ते पचवण्याचं ताकद असणार म्हणजे आमचे गणपती आहे. या सगळ्या गोष्टीकडे आम्ही कसं वर्णन करतो, या सगळ्या गोष्टीला आम्ही कसं मॅनेज करतोय किंवा कसं पाहतोय, हे अत्यंत खूप गरजेचं आहे. आता तुम्ही अनेक लोकांना व्हिजिट देता, तर असे काही उदाहरणं आहेत का तुमच्याकडे की जे आर्थिक संकटात होते, कर्जबाजारी झाले होते, बँकरप्ट झाले होते, पण त्यांच्या वास्तूचा दोष निवारण झाल्याच्या नंतर त्यात खरंच सुधारणा झाली? मी सर अनेक गोष्टी सांगेल की मी 12 तारखेलाच ह्या व्हिजिट केली. कुठे? मी मुंबईमध्ये एका ठिकाणी व्हिजिट केली. माझ्याकडे ऑलरेडी खूप साऱ्या कन्सल्टन्सी बुक असतात, व्यस्त असतो, पण माझं एक वैशिष्ट्य आहे, मला कितीही कॉल आले, माझ्याकडे ही आज टीम आहे, परंतु प्रत्येक व्यक्ती कॉल करणारा हा त्या व्यक्तीचा फोन हा मीच उचलत असतो. व्यतिरिक्त मी व्यस्त जरी असेल तर ही रिटर्न करणारा कॉल हा मीच असतो. त्यामुळे इथे समोरचा व्यक्ती कॉल करत असेल तर तो कॉल मीच उचलतो. त्या पद्धतीने त्या व्यक्तींचा मला फोन आला. ते मला फोन करतात जानेवारी महिन्यामध्ये की सर नमस्कार, आपण वास्तुतज्ञ भरत मोहिते बोलताय का? तर बोललो हा. तर बोलले आम्हाला आमचं वास्तू दाखवायचे आहे, तर तुमचे काय चार्जेस आहेत? तर मी त्यांना सांगितलं कमर्शियल वास्तू आहे, इंडस्ट्री वास्तू आहे. या पद्धतीने त्यांना माझी जी फी आहे ती सांगितली आणि सांगितल्यानंतर त्यांना सांगितले या महिन्यात तुम्हाला डेट मिळते. झालं काही दिल्यानंतर आता त्यांचं 12 तारखेची या महिन्याची डेट आली, त्यांची जी तारीख होती ती त्यांना मिळाली. मी त्यांच्याकडे गेलो. गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की सर आम्हाला हे जे हॉटेल आहे हे हॉटेल आम्हाला घ्यायचं आहे. काय करायचं हे हॉटेल आम्हाला घ्यायचं आहे बोलल्यानंतर मी त्या हॉटेलचं परीक्षण केल्यानंतर त्यांना मी सांगितलं, मी बोलू का तुम्हाला खरं? तर बोलले बोला ना, तेवढ्यासाठी तर तुम्हाला आम्ही बोलवलंय. बोललो हे हॉटेल ज्या व्यक्तीने पहिलं चालवलं असेल किंवा जो व्यक्ती चालवायचा प्रयत्न करणार असेल तो कर्जात बुडल्याशिवाय किंवा उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. बापरे. तर त्यांचा 2 नंबरचा जो भाऊ होता, ते दोघे आले होते. एवढा ढसा रडायला लागला, म्हणजे जोर जोरात रडायला लागला. आता ते जर आपला कार्यक्रम ऐकतील तर अजून त्यांना ते रडायला येईल. ते एवढं जोर जोरात रडायला लागले, एवढे जोर जोरात रडायला लागले. मी त्यांना विचारतोय, अरे तुम्ही का रडताय? जी गोष्ट तुमच्या बाबत घडलीच नाहीये, तुम्ही अजून घेतलं नाही ना हे हॉटेल. बरोबर. हे अजून तुम्ही घेतलं नाही, उलट वाचले ना तुम्ही. बरोबर. घ्यायच्या आधी तुम्हाला ही गोष्ट कळाली, म्हणजे तुम्ही वाचले ना. तर ते अजून जोर जोरात रडत होते. ते रडतायत म्हणून त्यांची मोठे भावाला आवरले नाही, ते रडायला लागले. त्याचबरोबर त्या ताई होत्या, त्यांची पत्नी, त्याही रडायला लागल्या. मला झालंय काय तुम्हाला, तुम्ही रडताय काय? तर अशा वेळी त्यांनी साईडला बसवलं. त्यांनीच मला जी पाण्याची बॉटल दिली होती ती मी पाण्याची बॉटल त्यांना दिली आणि त्यांना सांगितलं पहिलं पाणी प्या आणि खरं काय ते सांगा. त्यावेळी ते रडत रडत त्यांनी सांगितलं की सर 1.5 वर्षापूर्वी हे हॉटेल आम्ही घेतलं आणि आम्ही हे हॉटेल 87 लाखाला घेतलं सगळं, आणि आज आमच्यावरती
या हॉटेलमुळे 51 ते 52 लाखाचं कर्ज झालंय. अरे वा. आणि ते जोर जोरात रडायला लागले. तर आणि त्यांनी सांगितलं की सर आमची हिस्ट्री जर सांगितली तर आम्ही भंगार गोळा करायचो. काय गोळा करायचो? भंगार पडलेलं. पण एका हॉटेलच्या ठिकाणी आम्ही जातो आणि त्या ठिकाणी एक माणूस आम्हाला बघतो. आम्ही लहानपणात, माझा दादा 13 वर्षाचा असताना, मी 9 वर्षाचा असताना आमचे वडील वारले. अशा वेळेला आम्ही भंगार गोळा करून हे करून आम्ही आमच्या जीवनामध्ये पुढे पुढे आलो. आणि पुढे आल्यानंतर आम्ही एका हॉटेलच्या तिकडे गेल्यानंतर आम्हाला त्या एका व्यक्तीने आम्हाला कामाला ठेवलं. आमचा प्रामाणिकपणा बघून आम्हाला कामाला ठेवलं. आणि कामाला ठेवल्यानंतर आम्ही आता किती दिवस काम करायचं, आम्ही पण 20-25 वर्ष काम केलं. 20-25 वर्ष काम केल्यानंतर आम्हाला वाटलं आमचं स्वतःचं कुठेतरी आमचा व्यवसाय असावा. म्हणून आम्ही हे एक व्यक्ती हॉटेल विकायला निघाले होते, सेल करायला, म्हणून आम्ही ते हॉटेल घेतलं. पण आम्ही घ्यायच्या आधी हा विचार केला नाही. बरोबर. आणि ते घेतलं ना आज आमच्यावरती ही नामुष्कीची वेळ आली. कारण आम्ही जे भिकारी होतो त्यापेक्षा महाभिकारी पुन्हा आम्ही झालो. ह्याचं मुख्य कारण काय होतं? कारण की त्या हॉटेलच्या, आजही जाऊन तुम्ही बघू शकता, त्या हॉटेलच्या आग्नेय दिशेमध्ये स्विमिंग पूल बनवला होता आणि नैऋत्य दिशेमध्ये बोरिंग मारली होती. ज्या ज्या ठिकाणी आग्नेय दिशेमध्ये शौचालय किंवा पाणी, विहीर, बोरिंग असेल, असं घरामध्ये कर्जबाजारीपणा, कर्जावरती कर्ज, कर्जावरती कर्ज, ह्याचं घे त्याला दे, त्याचं घे त्याला घे, त्याचं कितीही वही पेन कितीही घेऊन बसू द्या, हिशोब करू द्या, त्याला त्याच्या कर्जाचं प्रमाण कळणारच नाही. तो गुंततच जाणार, गुंततच जाणार आणि गुंततच जाणार. आग्नेय दिशेमध्ये ज्या ज्या ठिकाणी वास्तुदेश आला, जो व्यक्ती BMW मध्ये फिरतोय, काही दिवसामध्ये त्याला सायकलवरती आणण्याची जर कुणामध्ये ताकद असेल तर आग्नेय दिशेमध्ये आहे. आणि तीच आग्नेय दिशा जर आमची बॅलन्स असेल तर ती आग्नेय दिशा आम्हाला रोडपतीची करोडपती करू शकते. पण आता तुम्ही म्हणता की ह्या गोष्टी आग्नेय दिशेला असेल किंवा वायव्य दिशेला असेल, ऑलरेडी जर ते बंगला, घर बांधलेलं असेल किंवा फ्लॅट असेल, तर त्यात कसं ते दोष निवारण केलं? मी प्रामुख्याने म्हणेल की काही लोक सांगतात असं करू शकतो, तसं करू शकतो, पण आग्नेय दिशेमध्ये जर पाणी आलं, हा काही टेक्निकल आहे जे ज्यामध्ये आम्ही अंतर्दशा, प्रत्युदशा, सूक्ष्मदशा या पाहून, घरातील सगळ्यांच्या पत्रिका बघून ती कधी येणार आहे त्यानुसार त्याचा तो बारचार्ट तयार करतो. यानुसार त्याच्यावरती रेमेडी करून 100% त्याच्यावरती विलास निर्माण करू शकतो आपण. परंतु यासाठी प्रामुख्याने आम्हाला त्या व्यक्तीची पत्रिका पाहणे खूप गरजेचं असतं. पत्रिकेमध्ये कुणी काही सांगतं की बाबा प्रत्येकाचं, कारण जेवढा आम्ही ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करू तेवढा खूप सखोल आहे. ज्या वेळेला आम्ही 4 वेळा जन्म जरी घेतला तरी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आमच्यासाठी खूप अपुरा आहे. आता मला हे विचारायचं आहे की घरातला टॉयलेटचा विषय निघाला, तुम्ही म्हटले, किंवा किचनचा विषय. मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारायचा की तिजोरीची दिशा कोणकडे असावी घरामध्ये? कारण पैशा पाण्याचा प्रश्न आहे. आपण आज हे पॉडकास्ट ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र आणि पैसा ह्याचा केंद्रबिंदू मानून आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत. तर तिजोरीची दिशा काय असली पाहिजे? तिजोरीची दिशा असणं म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे की पश्चिम दिशा ही तिजोरीसाठी खूप योग्य आहे. त्याचबरोबर दक्षिण दिशा ही पैसे ठेवण्यासाठी खूप योग्य आहे. आता तुम्ही ते त्याच्यामध्ये पण विभाजित आहेत, भाग आहेत, हे पाहणं खूप गरजेचं असतं. ते कशा पद्धतीने ठेवले, दक्षिणेमध्ये जरी असले तरी पश्चिमेमध्ये असेल तर पश्चिम आणि दक्षिणेमधली तिजोरी आपल्या जीवनामध्ये आर्थिक स्थिती चांगली करते. आता धनप्रवाह वाढण्यासाठी मुख्य दरवाजा आपण ज्याला म्हणतो, त्याची दिशा काय असावी आणि त्याचं स्थान आणि स्थिती कशी असावी? बघा, दरवाजाचं ज्या वेळेला आपण स्थान निर्माण करतो किंवा पाहतो तर त्यासाठी प्रॉपर ग्रीडिंग असणं खूप गरजेचं आहे. ज्या ज्या घरामध्ये आपण, लोक म्हणतात की पूर्वेचा दरवाजा चांगला, उत्तरेचा दरवाजा चांगला, दक्षिणेचा दरवाजा खराब, पश्चिमेचा दरवाजा खराब. ठीक आहे, ज्याने जे ऑब्झर्व केले ते बोलत असतो. परंतु मी सांगेल की यामध्ये पद आहेत, ही पद आम्हाला निश्चित करणं खूप गरजेचं असतं. यामध्ये जी 32 दरवाजा आहेत, या 32 दरवाजामध्ये आम्हाला 3 आणि 4 नंबरचा दरवाजा जो आहे वास्तूमध्ये, तो आम्हाला त्याच्यामध्ये ग्रीड करणं गरजेचं असतं. आणि तो दरवाजा दक्षिणेचा असू द्या, पश्चिमेचा असू द्या किंवा उत्तरेचा असू द्या किंवा पूर्वेचा असू द्या, आमच्यासाठी फलदायी आहे. ग्रीड म्हणजे काय? ग्रीड म्हणजे त्यासाठी आम्हाला ॲक्युरेट घराचा मॅप लागेल किंवा घराचं वास्तू परीक्षण करावं लागेल. त्यानुसारच आपल्याला त्याचं आकलन करता येईल, असं हे सांगता येणार नाहीये. सामान्यपणे कोणते दोष असतात की जे आपल्या धनहानीचं म्हणा किंवा पैशाचं नुकसानकारक असतात घरामध्ये? तर काही दोष सांगता येतील का तुम्हाला? दोष सांगता येतील. पहिली गोष्ट म्हणजे की आग्नेय दिशेमध्ये वास्तुदोष असेल, जर शौचालय असेल आग्नेय दिशेमध्ये,
तो व्यक्ती काही दिवसानंतर कितीही तो गडगंज पैसा घेऊन आलेला असू द्या, तो व्यक्ती दिवसांदिवस आर्थिक स्थिती खाली त्याची मंदावते म्हणजे मंदावतेच. त्यासाठी आमच्या आग्नेय दिशा आणि दक्षिण दिशा आमची बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. जर तुमच्याकडे पैशाचा फ्लोच येत नसेल, पैशाचा फ्लो येत नसेल, तर तुमच्या घराची उत्तर दिशा ही पाहणं खूप गरजेचं आहे. आणि आलेला पैसा टिकत नसेल किंवा तो टिकून न टिकता आलाय पैसा तरी कर्ज वाढत असेल, तर पुन्हा उत्तर दिशा त्याचबरोबर आग्नेय दिशा या दोन्ही दिशा पाहणं खूप गरजेचं असतं. घरामध्ये आपल्या प्रत्येक घरामध्ये किचन स्वयंपाकघर असतं, तर ते कोणत्या दिशेला असावं आणि त्याचं स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे की जेणेकरून धन आपल्याकडे स्थिर राहील? किचन आणि धनाचा मी म्हणेल असं काही नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये धन पाहणं, धन हा मी म्हणेल कर्माचाच भाग आहे. बरोबर. कर्म करा, फळ निश्चित आहे, पण ते कर्म काय करतोय हे पण खूप महत्वाचं आहे. जर आज माझ्याकडे 100 रुपये येत आहेत आणि मी स्वप्न 10,000ची पाहतोय, तर ते माझ्यासाठी घातक आहे. त्यामुळे माझी वास्तू बॅलन्स असली का वास्तू काय नाहीये. आज काही लोकांच्याकडे लाखो रुपये आहेत, वास्तू दोषाचे प्रॉब्लेम असतील, पण त्यांना माहितीच नाहीये, पण त्यांनी काय करायचं? बरोबर. पण धनाबद्दल वारंवार प्रश्नाला तर मी म्हणेल की सर्वप्रथम आम्हाला आमच्या कर्मावरती लक्ष असतं, पण कर्म नीट आहे, कर्म नीट आहे तर आमच्या घरात मग उत्तरेला जर किचन असेल, आमच्या घरामध्ये जर नैऋत्य दिशेमध्ये किचन असेल, आमच्या घरामध्ये वायव्य दिशेला जर किचन असेल, ईशान्य दिशेला जर किचन असेल, तर आमच्या जीवनातील आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. ओके, म्हणजे तुम्ही म्हणताय की घरापेक्षा किंवा वास्तूपेक्षा कर्म महत्वाचं आहे. वास्तू ही तितकीच इम्पॉर्टंट आहे, वास्तू पण वास्तू बरोबर कर्मही महत्वाचं आहे ना. बरोबर. वास्तू तुम्हाला काय करू शकते? ऊर्जा निर्माण करू शकते. वास्तू काय करू शकते? तुम्हाला एनर्जी निर्माण करू देऊ शकते. ती वास्तू कशी आहे, काय आहे, त्या एनर्जी त्या पद्धतीने तुम्हाला निर्माण करून देते. आता घरात जर सततच आर्थिक संकट येत असतील, म्हणजे घर फिरलं की आपण म्हणतो वासे पण फिरतात, तर त्याच्यासाठी नेमकं प्राथमिक काय केलं पाहिजे? खूप छान प्रश्न केला की तुम्ही घर फिरलं घराचे वासे फिरतात, की मी सांगेल अशामध्ये प्रामुख्याने माझ्या अभ्यासामध्ये मला असं आढळलंय की त्या घरामध्ये तुम्हाला उत्तर दिशा आणि दक्षिण दिशा खराब असलेली दिसेल. मग दक्षिण दिशा खराब असण्यामागचं कारण काय आहे की आज मी माझ्या अभ्यासामध्ये किंवा माझ्या अनुभवामध्ये मी पाहिलंय की काही लोक, जसं की मी आज एका कल्याण ह्या शहरामध्ये कल्याणला व्हिजिट केली, ज्यामध्ये त्या घरामध्ये दक्षिणेचं घर आहे, त्या घरामध्ये जाऊन त्या काकांच्याकडे काही नव्हतं, ते फळे विकायचे. फळे विकत असताना त्यांनी कल्याणमध्ये 2 घरं घेतली, खूप ग्रोथ केली. ग्रोथ जे काही कर्ज होतं वडिलोपार्जित जे काय ते कमी केलं, परंतु कालावधीने जशी त्यांची आज मुलं ग्रोथला आली तर त्या जे वडिलांनी कमवलं होतं त्याच्या तिप्पट त्यांच्यावरती कर्ज झालं. याचं कारण काय? कर्म चुकलं असेल, असू शकतं कदाचित, किंवा वास्तुदोष तुम्ही म्हणताय तसं. नाही, वास्तुदोष याच्या मागचं कारण आहे दक्षिण दिशा. पण त्याच्या वडिलांचं का नाही झालं तसं? मग वास्तुदोषामुळे त्यांची प्रगती झाली, तेच मी आता पण त्यांच्या मुलांची का नाही झाली? मग त्याचं कारणच ते आहे, दक्षिण दिशा. मी आता तुम्हाला 4ही मोठ्या मोठ्या देशांचं वर्णन सांगणार आहे. बरोबर. दक्षिण शब्दाचा अर्थ काय आहे? दक्ष, काळजी, आणि दुसरा अर्थ त्याच्यातून असा निघतो दक्षिणा. जोपर्यंत माझ्याकडे दक्षिणा आहे तोपर्यंत देण्याचं मी काम करेल, पण ज्या दिवशी मी क्षीण होईल त्या दिवशी जेवढं मी दिलंय त्याच्यात डबल घेण्याची मी ताकद ठेवेल. ओके. आम्ही आज इन्व्हेस्टमेंट करतो, कशासाठी करतो की उद्या माझ्या म्हातारपणामध्ये किंवा माझ्या पडत्या काळामध्ये म्हणजे त्याचे रिटर्न जे आहे ते चांगल्या पद्धतीने मला मिळावे, जेणेकरून मला त्या माझ्या वृद्ध काळामध्ये मला खाता येते. बरोबर. त्या पद्धतीची दक्षिण दिशा आहे. पश्चिम, जोपर्यंत पश्चिम दिशा संतुलित आहे, जोपर्यंत चांगली आहे, तोपर्यंत आम्हाला जीवनामध्ये खूप सारं ग्रोथ देते. पण तीच पश्चिम दिशा जर खराब झाली तर आम्हाला खूप पश्चाताप होईल, एवढा आमच्या जीवनामध्ये पश्चाताप निर्माण करते. बरोबर. उत्तर दिशा आमच्या जीवनामध्ये जे ज्या प्रश्नाचं उत्तर पडले, चांगलं उत्तर असेल चुकीचं उत्तर असेल, ते आम्हाला उत्तर देण्याचं काम उत्तर दिशा आमची करत असते. आणि पूर्व दिशा जे तुला मिळवायचं आहे, जे तुला करायचं आहे, ज्यासाठी तू आलायस, तुला ज्या मार्गामध्ये जायचं आहे त्या मार्गामध्ये लोटून घेण्याचं काम जी दिशा करते ती म्हणजे पूर्व दिशा. आता
पुन्हा त्या प्रश्नावरती येतो की त्यांचं आयुष्य जे होतं ते त्यांनी मग खूप एवढी ग्रोथ केली काही नसताना, मग मुलांच्या वाटेला का आली? कारण की जोपर्यंत वडील होते तोपर्यंत ते घर काय होतं, त्या घराची जी एनर्जी होती, जे काळ होता, कारण की त्यांनी घर लगेच घेतलं का? त्यांच्या वयाच्या 54व्या वर्षी त्यांनी घर घेतलं. त्यांच्या वयाच्या 54व्या वर्षी घर घेतलं. तोपर्यंत मुलं त्यांची 22 वर्षाचा एक मुलगा आणि एक मुलगा त्यांचा 29 वर्षाचा, मुलगी काहीतरी 26 वर्षाची आहे. अशी 3 मुलं त्यांची. तर मग यामध्ये म्हणजे त्या पंचमीत जो 15 वर्ष झाली पकडूया आपण घराला, 15 वर्षामध्ये त्या घराने इम्पॅक्ट जे निगेटिव्ह येणार होते ते कोणावरती आले? मुलांवरती आलं का? संपला ना. मग आम्ही म्हणतो की मग म्हणतात की आम्ही केलं, काय आम्हाला झालं नाही, असं झालं नाही, तसंच झालं, तुम्ही असं करताय. मग तुम्ही तुमच्या मुलांच्या बद्दल गैरसमज निर्माण करताय. तुम्ही तुमच्या मुलांना समजून घ्या. काही गोष्टी वास्तविक स्वीकारल्या पाहिजे. याचं कारण काय आहे की दक्षिण दिशा खूप छान आहे. दक्षिण दिशा जो गरीब माणूस आहे, अत्यंत आहे, त्या व्यक्तीला दक्षिण दिशेचं घर द्या. चांगलं बॅलेन्स असणार दक्षिण दिशेचं, खरं त्याची ग्रोथ होईल. परंतु कितीपर्यंत? मर्यादित काळापर्यंत, जोपर्यंत त्याला त्यामध्ये एनर्जी, ज्या दिवशी तो बळकट होईल. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्ती म्हणतो मला काम नाही हो, मला काम मिळेल का? आणि त्याला काम मिळाल्यानंतर त्याला चालना मिळेल, त्याला सांगा आता बघ तुला चालना मिळाली, आता तुझं तू बघ. पण जर व्यक्तीला तो आलाय मागायला, आपल्याला काम असताना आपण त्याला देत नसेल तर आपण काय आहोत? त्या व्यक्तीवरती अन्याय करतोय. बरोबर. त्या पद्धतीची दक्षिण दिशा आहे. आता ह्या झाल्या मुख्य 4 दिशा, पण उपदिशा आहेत. आग्नेय आहे, नैऋत्य आहे, वायव्य आहे, ईशान्य. ह्या दिशांचं आणि वास्तुशास्त्राचं काय संबंध? काय? खूप मोठा संबंध आहे. 4 प्रमुख दिशा आहेत, 4 उपदिशा आहेत. बरोबर. ईशान्य दिशा आहेत, ईश तत्वाच्या आहे, ज्यामध्ये कुठेही असं लिहिलेलं नाही की तिथं मंदिर असावं, परंतु ईशान्य दिशा हलकी असावी, स्वच्छ असावी. यामुळे आम्ही त्या ठिकाणी भगवंताच्या साठी मंदिर निर्माण करण्याचं स्थान दिलं, जेणेकरून की ती जागा स्वच्छ राहावी. यासाठी ईशान्य दिशा खूप महत्वाची आहे. त्याचबरोबर आग्नेय दिशा आहे. आग्नेय म्हणजे आमच्या शरीरामध्ये जो आज अग्नी चाललाय, तो अग्नी मजबूत राहण्याची म्हणजे दिशा म्हणजे आग्नेय आहे. बरोबर. नैऋत्य दिशा म्हणजे आज आपण बसलोय, जी आमची हड्डी आहे, रीड आहे, ही म्हणजे आमची नैऋत्य दिशा आहे. आणि वायव्य दिशा म्हणजे आमच्या शरीरामध्ये जो प्राणवायू चाललाय, आमच्या शरीरामध्ये जी देवाणघेवाण चालले, हे म्हणजे आमची वायव्य दिशा आहे. ह्या आमच्या शरीरावरतीच सगळ्या गोष्टी निर्भर आहे. पंचतत्वानुसार सृष्टी बनले, पंचतत्वावरती सगळा खेळ आधारित आहे. पंचतत्व वास्तूमध्ये पंचतत्व आहेत, आमच्या कुंडलीमध्ये पंचतत्व आहेत. जे काय आहे या पंचतत्वानुसार निर्माण झालेलं आहे आणि हे पंचतत्व आमचं पाहणं खूप गरजेचं आहे. आता आपल्याकडं काही म्हणी आहेत जुन्या, जसं की हात पिरे तिथं लक्ष्मी ठरे. म्हणजे घरात दैनंदिन ज्या सवयी आहेत वागण्याच्या, बोलण्याच्या किंवा स्वच्छता ठेवण्याच्या, त्याचा आणि आर्थिक स्थितीचा किंवा पैसा लक्ष्मी टिकण्याचा काही संबंध आहे का? खूप संबंध आहे. घरामध्ये स्वच्छता ठेवणं हे खूप गरजेचं आहे. स्वच्छता का असावी? जर आज मला सांगा, घरामध्ये जर गंदगी असेल किंवा घरामध्ये एकदम कुडा कचरा असेल, तर पहिली गोष्ट म्हणजे आजारी पडणार आहोत. आणि आजारी पडलो म्हणजे जे कष्टानं कमवलंय काहीतरी, ते पुन्हा आपण दवाखान्यात घालवणार. पण आर्थिक हानी आहे. ह्याच्यामध्ये कुठे जास्त अभ्यास करण्याची गोष्ट तर नाहीये किंवा विचार करण्याची गोष्ट नाहीये. त्यामुळे तुम्ही करत असलेली गोष्ट अजून लाईफ टाइम चांगली टिकावी, यासाठी आमच्या सगळ्या गोष्टी त्याचं जे आहे स्वच्छ आणि सुधारित असाव्यात. आता मी अजून एक प्रश्न विचारला होता की दैनंदिन सवयी म्हणजे समजा घरात एखाद्याच्या घरात शांतता असते, पण एखाद्याच्या घरात भांडणं, किरकिरी, एकमेकात भेदभाव असतात, तर त्याचा परिणाम म्हणजे लक्ष्मी ठरण्यावर होतो का नाही? लक्ष्मी ठरण्यामध्ये किंवा मी म्हणेल याच्यामध्ये वास्तुदोषाचा गंभीर प्रॉब्लेम असू शकतो. त्यामध्ये आम्हाला घरातील दिशा आणि घरातील ऍक्टिव्हिटी पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या व्यक्तीची पत्रिका पाहणं गरजेचं आहे. कारण सुख शांती लाभण्यासाठी लोक अनेक गोष्टी करतात. वास्तू ही आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. वास्तू आमच्या जीवनामध्ये आम्हाला काही देऊ शकते आणि आमचं काही घेऊन जाऊ शकते. वास्तू खूप इम्पॉर्टंट आहे. देण्याची दान ठेवते आणि घेऊन जाण्याची ताकद ठेवते. आता बघा, बरेच लोक आहेत की आर्थिक गोष्टीसाठी, नोकरीसाठी म्हणा, व्यवसायासाठी म्हणा, आपलं घर, पूर्वजांचं घर गाव सोडून शहरात येतात, पण त्यांना ती वास्तू ती भाड्याने घेतात. तर तिथं कसं काय त्यांचं प्रगतीचं? हे बघा, आज व्यक्ती घर घेतोय. माझा हा मूळ प्रश्न मी प्रत्येक लोकांना सांगत असतो किंवा समजवत असतो. आज एक शहर आहे, XYZ, कुठल्या शहराचं आपल्याला नाव घ्यायचं नाही. त्या शहरामध्ये
तुम्हाला घर घ्यायचं आहे. घर घ्यायचं असेल तुमचं बजेट बनवलंय म्हणून तुम्ही घर घेताय, किंवा तुम्हाला घर घ्यायचंय त्या हिशोबाने तुम्ही घर घेताय. बरोबर. पण हे घर घेत असताना तुम्ही जे घर सिलेक्ट करताय त्यामध्ये ते एकच घर होतं का? नाही, भरपूर घर आहेत की शहरामध्ये, काही कमी आहे. मग तुम्ही का बरं आमच्या सिद्धांतानुसार, का बरं आमच्या सूत्रानुसार आपण काम करत नाही, का बरं आपण ते घेत नाही? मला हेच म्हणायचंय, सगळ्यांना सांगायचंय, आजारी पडल्यानंतर 17 मार्ग आहेत, पण आजारी पडू नये यासाठी आम्ही काय करतोय बरोबर. हे खूप गरजेचं आहे. माझ्यासाठी जर इंग्लिश चांगलं नसेल, मला मराठी चांगलं येत असेल, तुम्ही मराठीमध्येच चांगलं हे केलं पाहिजे. आमच्या हातात नाहीये काही गोष्टी, काही गोष्टी आमच्या हातात आहेत. मग काही गोष्टी हातात काय नाहीयेत, तर जन्माला यायचं आमच्या हातात नाहीये, पण मरायचं आमच्या हातात आहे. जर मला उद्या वाटलं मला आत्महत्या करायची, मला वाटलं उद्या माझा ऍक्सिडेंट झाला पाहिजे, मृत्यू आपल्या हातात आहे एक पद्धतीचा. पण आणि काही दुसऱ्या गोष्टी, तर मला ह्या स्कूलमध्ये किंवा हे घर घेतलं पाहिजे, नाही घेतलं पाहिजे, काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आमच्या हातामध्ये आहेत. बरोबर. आणि ते आम्ही जर व्यवस्थित पद्धतीचं त्याचं आकलन केलं, त्याचं व्यवस्थित पद्धतीने पाहणी केली, तर जीवनात समस्या येण्याची कारणच नाही ना. शास्त्र किंवा सगळ्या गोष्टी आमच्या समोर मांडलेल्या आहेत. काय गरज आहे तर एखादा वास्तुतज्ञ बोलायची काय गरज आहे? आम्हाला माहित आहे की आमच्या सगळ्यांना बेसिक गोष्टी माहितीच आहेत प्रत्येक गोष्टीच्या. आम्ही एखाद्याला संपर्क करतो न, एक नंबर चुकला तर दुसऱ्याला कॉल लागतो. बरोबर. मग एवढा तर आम्हाला माहिती आहे की तोच नंबर डायल करणं गरजेचं आहे जेव्हा आम्हाला ज्या व्यक्तीबरोबर बोलायचं आहे त्या व्यक्तीशीच माझा संपर्क होईल. बरोबर. तितकंच गरजेचं आहे. आता अनेक अशा लोकांच्या श्रद्धा आहेत किंवा ह्या की गोष्टी की काही लोक वास्तूपाशी विशिष्ट झाडं लावतात. समजा तुळस असेल किंवा इतर झाडं असतात, तर वास्तुशास्त्र झाडं आणि पैसा याचा काही संबंध आहे का? वास्तुशास्त्र, झाडं आणि पैसा. बघा, झाडं लावली म्हणजे पैसा येतो असा नाहीये, परंतु झाडं आमच्या जीवनामध्ये काय करतात? झाडांचं कधी पानं आम्ही वर्णन पाहिलंय का? मी सांगतो वास्तुशास्त्र झाडाचं तुम्हाला, परंतु झाडाचं कधी पान तोडून बघितलं का? सुकल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या रेषा रेषा दिसतात त्या म्हणजे ते ब्लड आहे, त्या आमच्या नसा आहेत. झाड हे एक, भले ते एका जागेवरती उभा असू द्या, पण तेही सजीव आहे. कारण तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हास सोयरे. वनचरे. तात्पर्य सांगायचं झालं तर वृक्ष कुठली लावले पाहिजे, कोणतंही झाड लावा, पण लावा. घराजवळ फक्त मोठी झाडे लावू नये का? कारण की त्या मोठ्या झाडांच्या मुळ्या ज्या असतात त्या पूर्णपणे घराला उद्ध्वस्त करू शकतात किंवा त्या हानी पोचू शकतात घराला. एवढ्यासाठी मोठी झाडं लावू नये. घरासमोर तुळस लावली पाहिजे. छोटी छोटी जी झाडं आहेत, नारळाचं झाडही लावलं पाहिजे. घरापासून थोडंसं लांब अंतरावरती नारळाचं झाड लावलं पाहिजे, चाफ्याचं झाड लावलं पाहिजे, फुलांची झाडं लावा. या पद्धतीने मी म्हणेन झाडाबद्दल आणि वास्तुशास्त्रावर मी कमेंट करणार नाही, पण झाडं ही लावलीच पाहिजे. ते कोणता हे महत्वाचं नाही, कारण की झाड आम्हाला ऑक्सिजन देते. बरोबर. जीवन येते आपलं. आणि आता बऱ्याच लोकांचा गैरसमज खूप आहेत ह्या गोष्टीबद्दल. म्हणजे आता वास्तुशास्त्र ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा आहे? आता आम्हाला ह्याच्याबद्दल सखोल तुमच्याकडूनच जाणून घ्यायचंय. बघा, मानला तर देव आहे, नाही ते काहीच नाही. पण वास्तुशास्त्र ही श्रद्धाच म्हणावी लागेल, अंधश्रद्धा नाही. कारण वास्तुशास्त्र हे विज्ञान आहे, ह्याच्यामध्ये कुठला जास्त पडघड करण्याची गरजच नाहीये. आम्ही शाळेत असताना पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, पश्चिम, नैऋत्य आम्हाला ह्या दिशा पहिल्यांदा शिकवल्या. पूर्व दिशेबद्दल माहिती आहे, पूर्वेकडे सूर्य उगवतो म्हणून पूर्व, तो मावळतो पश्चिमेकडे पश्चिम. या सगळ्या गोष्टी आम्हाला शालेय जीवनामध्ये आम्ही शिकलो. ह्या शिकत असताना म्हणजे आम्हाला विज्ञान समजलंय, पण ते आम्ही आचरणात आणत नाहीये. ह्याचं कारण आम्ही त्याचे दोषी आहोत ना. बरोबर. त्यामुळे वास्तुशास्त्र हे श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही. बरोबर. आणि निसर्गाचं आणि वास्तुशास्त्राचं नेमकं नातं काय? म्हणजे आपण जे म्हणतो की घराचा दरवाजा पूर्वेला असावा किंवा स्वच्छ प्रकाश येण्यासाठी म्हणा, किंवा या गोष्टी आहेत की खिडक्या आपल्या सायंकाळी इकडल्या तिकडूनही आपल्याला प्रकाश आणि ऑक्सिजन चांगला येईल. तर वास्तुशास्त्र आणि निसर्गाचं काय संबंध आहे? वास्तुशास्त्राचा आणि निसर्गाचा खूप मोठा संबंध आहे. कारण की ज्या वेळेला सकाळी सूर्य नक्की उगवतो कुठून, तर सूर्य हा आमच्या ईशान्य दिशेच्या इकडून त्याचा सुरुवात होते. त्यामुळे त्याच्या ज्या युव्ही रेज आहेत, त्याच्या ज्या सकाळची जी त्याची किरणं आहेत, ही किरणं आमच्या घरामध्ये किंवा आमच्या शरीरावरती पडल्यामुळे आमची जी शरीर आहे किंवा आमची जी इम्युनिटी ताकद आहे म्हणा, किंवा आमचं हड्डी वगैरे आहे, या सगळ्या गोष्टी काय होतात, स्ट्रॉंग होतात. त्यामुळे मेन मुख्य दरवाजा हा जर पूर्वेला असेल, ईशान्येकडे असेल, जेवढी एनर्जी, जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे
ती येणारी जरी याच्याकडून असेल पूर्वेकडून तर आमच्या जीवनामध्ये सकारात्मक आमच्या घरामध्ये ऊर्जा निर्माण होते. आता घरात लक्ष्मी येण्यासाठी तुम्ही काय सुचवू शकता म्हणजे लोकांना, की काय असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे? बघा सगळ्यात पहिलाच महत्त्व साफसफाई ठेवा. हम्म, घरामध्ये चिडचिडपणा करू नका, हम्म, भांडणे करू नका, एकमेकाला समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि मूळ एखादा प्रश्न तुम्हाला सतवतोय, हम्म, भांडणे असतील, पैशाच्या समस्या असतील, कामाच्या समस्या, लिहायला शिका. हम्म, ज्या दिवशी आम्ही आमचा प्रश्न लिहायला शिकू हम्म, त्या दिवशी आम्हाला उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे मी वारंवार सांगतो. जर मला जॉब लागत नाहीये, मला काम मिळत नाहीये, हम्म, नक्की रिझन काय आहे, मला काम काय हवं आहे, ते काम का मिळत नाही, मी त्या पात्रतेचा आहे का, हम्म. मी आज तेवढी वॅकन्सी तिथे खाली अवेलेबल आहे का, मी ते जॉब मला मिळतोय तो त्या शहरात मी शोधतो त्या शहरात अवेलेबल आहे का. आम्ही बरोबर. जर सगळ्या गोष्टीचा जर मार्ग काढला तर आम्हाला आमचं उत्तर मिळू शकतं. जर आम्ही हे सगळे सोर्स शोधल्यानंतरही आम्हाला त्याचं उत्तर मिळत नाही तर कुठेतरी आमची पत्रिका आणि वास्तूमध्ये प्रॉब्लेम आहे, याच्यामुळे आम्हाला या गोष्टी मिळत नाहीयेत. हे पाणी एवढ्यासाठी आम्ही लिहिलं पाहिजे, कारण की लिखेगा वही दिखेगा. अरे बापरे. कारण आज जर बेरोजगारीचं प्रमाण बघितलं तर खूप जबरदस्त आहे. त्यात महागाई तेवढी वाढलेली आहे. आणि आज त्याच्यामुळं लोकांचं कुठंतरी पैशाची चणचण भासते, आर्थिक संकट कोसळतं आणि तरुण मुलांना हाताला कामच नाही. मग वास्तू लोक जर जर इकडं कामाचं गोष्ट बघितली, त्यांना काम मिळत नाही आणि त्याचा आणि वास्तूचा जो घनिष्ठ संबंध तुम्ही सांगताय, मग त्याच्या मागे काय विज्ञान आहे? त्याच्या मागे विज्ञान तुमच्या घरातील उत्तर दिशा 100% खराब असू शकते. हम्म, 100%. उत्तर दिशेमध्ये किचन असू शकतं, हम्म, उत्तर दिशेमध्ये शौचालय असू शकतं. ज्या घरामध्ये उत्तर दिशेमध्ये शौचालय असेल त्या घरामध्ये चांगल्या चांगल्या लोकांच्या नोकऱ्यामध्ये व्यवसायामध्ये हम्म. तुम्हाला प्रॉब्लेम आलेले दिसते. असं काही एखादं उदाहरण आहे का तुमच्या स्मरणात किंवा तुमच्या क्लायंटमध्ये, की आधी अडचण होती पण तुम्ही त्यांना काहीतरी सांगितलंय आणि मग त्यांनी तो दोष निवारण केला आणि त्यांची परिस्थिती सुधारली? अशा खूप साऱ्या केसेस आहेत हम्म, ज्या माझ्या स्वतःच्या वास्तुतज्ञ भरत मोहिते या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळते. त्यातल्या मी माझ्या अनेक समस्याबद्दल एक समस्या 2 सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्यामध्ये एक व्यक्ती आहे की जो मला कन्सल्टन्सीसाठी बोलवतात. बोलवल्यानंतर मी त्यांची पत्रिका पाहिली, सगळ्या गोष्टी झाल्या. प्रॉब्लेम जे काय होते ते रिलेट केले, सगळ्या गोष्टी झाल्या. जे काय आहे छोट्या-मोठ्या गोष्टी सांगितल्या. तर ते मला बोलले, "तुम्हाला एवढ्यासाठी मी बोलवलेलं नाहीये." हम्म, तर मी भरपूर ठिकाणी पाहिलंय किंवा ऐकलंय की उत्तरेला किचन नसावं. हम्म, जसं की मीही मगाशी बोललो. बरोबर. परंतु मी त्यांना सांगितलं, हो उत्तरेला किचन नसावं हे 100% खरं आहे. हम्म, पण तुमची पत्रिका म्हणते की तुमच्यासाठी उत्तरेचं किचन योग्य आहे. हम्म, तुमच्यासाठी उत्तरेचे किचन योग्य आहे. बरोबर. तो व्यक्ती माझ्या तोंडावरती मला बोलले की सर तुम्ही चुकीचं बोलताय. हम्म, आणि माझी जी फी होती मला दिली, मी आलो. त्यानंतर त्यांचा काही दिवसानंतर एक 2-4 महिन्यानंतर मला फोन येतो की सर काही करा माझ्या घरी या. घरी गेल्यानंतर मी पाहतोय तर त्यांचं उत्तरेकडे किचन जे होतं ते तोडून त्यांनी दक्षिणेकडे घेतलं होतं. आणि तो व्यक्ती खूप सारा मोठा व्यवसाय करत होता. जसं त्यांनी ते उत्तरेचं किचन तोडून दक्षिणेकडे घेतलं, त्या व्यक्तीचा तो ज्या गाळ्यामध्ये ते रेंटने व्यवसाय करत होते, चांगला टर्नओव्हर होता, 10-12 मुलं हाताखाली कामाला होती, सगळं खूप छान चाललं होतं. हम्म, तो गाळा मालक अचानक त्यांना गाळा खाली करायला होतो. त्यानंतर त्यांना कळतच नाही की असं काय झालं. त्यावेळी मला ते बोलवतात, त्यांना मी तेव्हा सांगितलं की ह्याचं कारण हे आहे. तुमच्यासाठी उत्तर एवढ्यासाठी आमची पत्रिका काय म्हणते, वास्तू नुसती म्हणून चालणार नाही, यासाठी आमची पत्रिकाही पाहणं तितकंच गरजेचं आहे. वास्तू म्हणून मी पहिल्यांदाच सांगितलं, वास्तू आणि ज्योतिष, वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत आणि त्या व्यवस्थित पाहणं आमच्यासाठी गरजेचं आहे. माझ्याकडे अशा अनेक केसेस झाल्या की ज्यामध्ये त्या ताईंना बाळ होत नव्हतं. हम्म, खूप वय झालं, काही झालं, डॉक्टरने सांगितलं की त्यांना बाळ होणार नाहीये. मग अशा वेळेला काय, मी तर डॉक्टर नाहीये, बरोबर. परंतु मी वास्तूचा अभ्यास केलाय. हम्म, प्रत्येक जण प्रत्येक क्षेत्रामध्ये थोडासा मास्टर असतो किंवा आपलं कार्य करण्यामध्ये पटाईत असतो की थोडासा हुशार काम करण्यामध्ये त्याची ती आवड असते. हम्म, तर अशा वेळी ती माझ्याकडे केस आली तर मी त्यांना बोललो की ठीक आहे, तुम्ही तो डॉक्टरांचा प्रयत्न चालूच ठेवा, आपण बघूया. त्यावेळेला मी सांगितलं फक्त मला तुमचं घर बघण्याची संधी द्या, तुमची पत्रिका. त्यांनी पत्रिका दाखवली, पत्रिकेमध्ये तो योग दिसतोय, हम्म, संतान. आणि वास्तूमध्ये बघितलं तरी एक जी दिशा आहे, जी दिशा आम्हाला संतान देते,
यामध्ये महत्वाचं गांभीर्यामध्ये वास्तूमध्ये 45 देवता आहेत. या 45 देवता जर आमच्या जीवनामध्ये डिस्टर्ब झाल्या, खराब झाल्या, तर आमच्या जीवनामध्ये हे प्रॉब्लेम नुसत्या दिशा बघून चालत नाहीत. प्रत्येक दिशेमध्ये एक देवता आहे आणि त्या देवताचा एक ऍट्रिब्यूट आहे, हे पाहणं खूप गरजेचं आहे. आम्हाला फक्त पूर्वेला सूर्य आहे, दक्षिणेला मंगळ आहे, पश्चिमेला शनी आहे एवढंच सांगून, परंतु पण ब्रह्माच्या नंतर भूधर, आर्यमा, विवासवान, आपवस्था, आपला, सिकी, पर्जन्य, जयंत या अशा अनेक देवता आहेत, महेंद्र आहेत, या सगळ्या देवता आहेत. या देवता पाहणं आम्हाला खूप गरजेचं असतं. तसं मी पाहिलं त्यांच्या घरामध्ये मला जी देवता महिलांना प्रेग्नेन्स किंवा बाळ होण्यासाठी, गर्भधारण्यासाठी कार्य करते, ती देवता खराब होती. मी त्यांना सांगितलं 100% हमी घेतो, या ठिकाणी रेमेडी केली, उपाय केली की 100% तुम्हाला बाळ होईल. मी त्या घरामध्ये रेमेडी केली, वास्तू केली. आज त्या घरामध्ये 2 जुळी बाळं आहेत आणि त्यांचा स्वतःचा अनुभव माझ्या वास्तुतज्ञ भरत मोहिते युट्यूब चॅनल वरती आहे. ओके, त्यांचा व्हिडिओ टाकलाय तुम्ही. काही वर्ष झाली. दुसरा एक केस आहे माझ्याकडे. प्रत्येकाला वाटतं की माझं घर हो, पण त्यांचं घरच होत नव्हतं, कारण त्यांच्या कुंडलीमध्ये योगच नव्हता घराचा, परंतु त्यांच्या मुलाच्या कुंडलीमध्ये योग होता. ती योग घडवून आणून त्यांची वास्तू आपण रेमेडी केल्यानंतर, त्यांना उपाय केल्यानंतर जवळजवळ एक 15 ते 20 दिवसामध्ये त्यांची स्वतःचं घर झालं. तोही अनुभव माझ्या युट्यूब चॅनलवरती. खूप असे अनेक लोकांचे अनुभव तुम्हाला माझ्या स्वतःच्या युट्यूब चॅनलवरती मिळतील, कारण की काम हे मनातून केलं तर स्वतः साक्षात भगवंत परमेश्वर समर्थ येऊन काम करतात, हा माझा अनुभव आहे. आता हे ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र हे भारतात आहे, तसंच देश विदेशात, युरोप, अमेरिका कंट्रीज मध्ये, इतर धर्मात आहे का? मी बाह्य देशाचं सांगणार नाही, पण हिंदू संस्कृतीमध्ये ज्या पद्धतीने ऋषी मुनींनी ज्या पद्धतीने हे ग्रह तारे 9, ज्योतिषशास्त्र काय आहे 9 ग्रहावरतीच आधारित आहे. अंकशास्त्र काय आहे 9 ग्रहावरतीच आधारित आहे. आणि वास्तुशास्त्र तरी कशावरती आधार आहे? पंचतत्व, दिशा आणि पूर्णपणे आमच्या 9 ग्रहावरतीच आधारित आहे. त्यामुळे वास्तुशास्त्र हे हिंदू संस्कृतीनुसार किंवा या गोष्टीनुसार मी सांगेल की बाहेरच्या देशात काय आहे यापेक्षा आपल्या देशामध्येच, आणि हे जे सत्य आहे ते सत्य आहे. आता आर्किटेक्चरचा आपण प्लॅन काढतो, त्यावेळेस ह्या गोष्टी पाहिल्या जातात का? हे तितकं पाहणं गरजेचं आहे. मी म्हणेल ज्यावेळेला आर्किटेक्चरचा प्लॅनच तयार करतो, यावेळेला आम्ही बेसिकली जरी गोष्टी लक्षात ठेवल्या, पत्रिका राहू द्या चला, परंतु बेसिकली जरी आम्ही त्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर आमच्या जीवनामध्ये अनेक अडथळे आम्ही दूर करू शकतो. आता बऱ्याच लोकांचा असा प्रश्न आहे की उत्पन्न खूप चांगलं आहे, व्यवसाय, बिझनेस सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, पण आलेला पैसा टिकत नाही. तर हा पैसा टिकवण्यासाठी तुम्ही काय उपाय सुचवू शकता वास्तुशास्त्रात? वास्तुशास्त्रानुसार उपाय होण्याचं माग एकच आहे की पहिली गोष्ट, तुमच्याकडे पैसा येतोय, टिकत नाहीये, याचं कारण तुमचा तो पैसा येतोय तर फ्लो कुठेतरी जास्त तुम्ही घेतला असेल, तो देण्याचा प्रयत्न करताय किंवा तो जातोय, बरोबर, परंतु ते काही देणं घेणं नाहीये किंवा काही नाही, पण तरीही पैसा टिकत नाहीये. 100% घरातील वारंवार मी हेच सांगेन की आग्नेय दिशा खराब आहे. आग्नेय दिशामध्ये शौचालय जर असेल तर 100% आपल्याला हे आर्थिक चणचण भासल्याशिवाय राहणार नाही. घरामध्ये जुन्या वस्तू असतात ज्या परंपरे मागच्या पिढीच्या 2, 3, 4 पिढ्यांच्या पितळ्याच्या म्हणा आहे, तर त्या काही वस्तू असतात त्या दोषी असतात का, किंवा त्या वस्तू घरात ठेवल्यानं आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो का? मी म्हणेल की बघा, एक वडिलोपार्जित ह्या जमिनी ह्या काय आहेत, जुन्याच गोष्टी आहेत ना. बरोबर. आमच्या आजोबाचा कुणापासून आले, किती आम्ही आजोबा पाहिला म्हणजे आजोबाचा आजोबा असेल, बरोबर, तो होता म्हणजे त्याचा कोणतरी असेल, तो होता म्हणजे त्याचा कोणतरी असेल, मग ती जुनी आहे टाकून देणार आहोत का आम्ही? परत एखादी खराब, अत्यंत खराब झालेली आहे, तुटलेली आहे, जी कामात आली येत नाहीये, जी वापरात गोष्ट येत नाही, ती वापरलीच न पाहिजे, ती फेकून दिली पाहिजे. याच्यामुळे वास्तुदोष खरं निर्माण होऊ शकतो. वास्तुदोष म्हणजे काय आहे? वास्तुदोष म्हणजे काय आहे? हे सगळं तुमच्या अवचेतन मनाशी निर्माण झालेली एक ऊर्जा आहे. तुम्ही ज्या पद्धतीने विचार करत असता, तुम्ही ज्या पद्धतीने फील करत असता, त्या पद्धतीने, जसं की एक कलरचा डब्बा आहे, आम्ही काय करतो, आणतो, कलर मारतो, राहू दे, हा माझ्या नंतर काम. आम्ही सोच काय केली, अरे असू दे नंतर, पण तो आम्ही म्हणतो का
की नाही अरे आता जाऊ द्या, मारून टाका, काय ते नंतर पुढच्या पुढे बघू, ते फेकून द्या. पण आम्ही तो ठेवतो, म्हणजे आम्ही आमच्या काय मनाला केलं, कंट्रोल केलं, त्या ठिकाणी त्याची एनर्जी वाढवू दिली नाही, आम्ही त्याला बळ दिलं नाही, काय नाही उद्या नवीन आणू. आम्ही संकोच काय रे, त्यामुळे आम्ही एखादी कपडे घालत नसतो किंवा काय करत नसतो, असं ते नंतर घाला येईल, आणि त्याकडे नंतर काही दिवसात फिरकतच नाही. तर तो खरंच एका ठिकाणी एखादी गोष्ट ठेवल्यामुळे तो वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. वास्तुदोष म्हणण्यापेक्षा तो दोष निर्माण होऊ शकतो, ते म्हणजे बॅड एनर्जी त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. आता तुम्ही एनर्जीचा विषय काढला, तर कधी कधी काय होतं की आपण एखाद्या घरात गेलो, आपल्याला फार शांत, चांगलं किंवा पॉझिटिव्ह वाटतं, पण काही घरामध्ये गेल्यावर बेचैनी, निगेटिव्ह एनर्जी थोडीशी जाणवायला लागते. तर काय संबंध आहे याचा, आणि काय म्हणजे तुम्हाला तसा अनुभव आला का? काही घरामध्ये गेल्यानंतर तास तास बसूच वाटतं. काही घरामध्ये बरोबर. गेल्यानंतर तिथं खूप छान छान गोष्टी बनवलेल्या असतात, आपल्या आग्रहानं बोलवलेलं असतं, पण तिथं 5 मिनिटंही बसण्याचं मन होत नाही. खूप छान घर देखील सजवलेलं असतं, सगळं काही असतं, तरीही कारण त्या ठिकाणची जी एनर्जी असते, ती एनर्जी दूषित झाल्यामुळे त्या ठिकाणचा जो जमिनीचा ऑरा आहे, त्या ठिकाणी जे वास्तूमधील जी ऊर्जा आहे, ही दूषित झाल्यामुळे तुमचा ऑरा, तुमची ऊर्जा आणि वास्तूची ऊर्जा मॅच होत नाही, आणि तुम्हाला त्या ठिकाणी चांगला किंवा वाईट अनुभव येतो. त्यामुळे तुम्ही त्या चांगला जिथे अनुभव येते ते तासनतास रमून जाता, वाईट अनुभव येतो त्या ठिकाणी तुम्ही पळ काढता. पण ह्याच्यावर उपाय आहे का? उपाय 100% आहे. यासाठी तुम्ही त्याचं परीक्षण, त्याचा अभ्यास करणंच खूप गरजेचं आहे. त्याचं व्यवस्थित एक विश्लेषण होणं गरजेचं आहे. आता हे जे राजे राजवाडे, मोठे महल बांधलेले जायचं, तर हे बांधकाम करताना वास्तुशास्त्राला महत्व दिलेलं असायचं का त्या ठिकाणी? हे वास्तुशास्त्रानुसार बांधले म्हणून तर आज मजबूत आहेत. आपली मंदिरं असतात, जुनी मंदिरं आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, त्या वास्तुशास्त्र आधारितच आहे. आम्ही काय रेखाडतोय आज, हे काय आम्ही आमचं सांगतोय का? आमच्या ऋषी मुनीने जे आजपर्यंत लिहून ठेवले, सगळ्या गोष्टी केल्यात, ह्याच फक्त पुढे देण्याचं कार्य करतोय. आम्ही काही नवीन हे करत नाहीये. कारण आपल्याला मंदिरात गेल्याने नंतर एक शांतता, एक पॉझिटिव्हिटी आणि एक आपल्यात एनर्जी निर्माण होते. कारण ती वास्तूच तशा प्रकारची ती डिझाईन केलेली असते. मग इथं इथं तो प्रकार पहिल्यापासून म्हणजे अभ्यास करून केलेला असतो, की त्याचं आर्किटेक्चर वेगळ्या पद्धतीचं आहे काय? त्याचं आर्किटेक्चर बघा, प्रत्येकाची कला वेगळी असते. कोण काय म्हणतं की मी 3D बनवून दाखवतो, कोण म्हणतं मी वेगळं काय करून दाखवतो. परंतु ते करत असताना प्रत्येकाची एक कला वेगळी असते. पण कला वेगळी जोपत असताना काही लोक संस्कृती जपतात. बरोबर. सर, आपल्याला समाजात अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतात, की त्यांचं उत्पन्न खूप चांगलं असतं, आर्थिक परिस्थिती चांगली असते, पण माणसाला छोटं घर असतं तर वाटतं की आता मोठं घर पाहिजे, मोठी गाडी पाहिजे, आणि त्यावेळेस ते मोठा बंगला घेतात किंवा बंगला बांधतात. पण त्या ठिकाणी राहायला गेल्यावर त्यांच्या घरात सतत आजारपण येतात, किंवा परत आर्थिक अडचण सुरू होते, किंवा काहीतरी ह्या गोष्टी. तर हा काही वास्तुदोष असू शकतो का, किंवा याच्या काही संबंधित वास्तुशास्त्राच्या संबंधित ह्या गोष्टी, दिशा आणि दशा, याचा काही परिणाम असू शकतो का? 100% दिशाही पाहणं गरजेचं आहे, दशाही पाहणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने एका ठिकाणी मुंबईमध्ये मी विजिटसाठी गेलो होतो, ज्या व्यक्तींनी मला विजिटला बोलवलं, त्यांच्या घरामध्ये त्यांचा मुलगा हा कॅन्सरने ग्रस्त होता. म्हणून त्यांनी माझी मुलाखत पाहिल्यानंतर मला त्यांनी बोलवलं, विजिट केल्यानंतर मी पाहिलं तर त्यांच्या घरामध्ये ईशान्य दिशेला शौचालय होतं. ईशान्य दिशेमध्ये शौचालय असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपल्याला कॅन्सरचं प्रमाण आढळलेलं आहे. आणि ईशान्य दिशेमध्ये जर शौचालय असेल तर कॅन्सर होतो. कारण की ईशान्य दिशा ही ऊर्जा देणारी आहे, आम्हाला स्पष्टता देणार आहे, क्लॅरिटी देणार आहे, किंवा आमचं जे हेड आहे, वास्तुपुरुषाचं जे डोकं आहे, ती ईशान्य दिशा आहे. आणि ईशान्य दिशेमध्ये जर गंभीर वास्तुदोष निर्माण झाले तर गंभीर आजार निर्माण होऊ शकतात. त्या पद्धतीने त्या ठिकाणी विजिटला गेलो. विजिटला गेल्यानंतर विजिटला गेल्यानंतर त्या व्यक्तींची कन्सल्टन्सी केली मी, सगळ्या चर्चा झाल्या, आम्ही त्यांच्या पत्रिका पाहिली, त्यांचं सगळं झालं. तेव्हा त्यांना सांगितलं की सर, तुमच्या हे ईशान्य दिशेमध्ये शौचालय हे रिमूव्ह करावंच लागेल तुम्हाला, नाहीतर हा फ्लॅट याच्यावरती काहीतरी आपल्याला उपाय करायला लागतील. त्यावेळी ते झाल्यानंतर आमची सगळं चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर मी निघत होतो, तेवढ्यात त्याच घराच्या वरती त्यांचे मोठे बंधू राहत होते. ते राहत होते तर ते खाली आले. आता मी गेल्यानंतर पुन्हा जर त्यांनी विचारलं असतं की अरे हे कोण होता, आणि त्यांनी सांगितलं असतं की हा एक वास्तूवाला होता, तर पुन्हा म्हणाले अरे मला पण दाखवायचं होतं की मला चर्चा करायची होती. तर पुन्हा तर नाराजी निर्माण झाली असती. म्हणून त्या उद्देशाने कदाचित त्यांनी माझी ओळख करून दिली. ओळख करून दिल्यानंतर बसले तर ते काय बोलले, तू खाली राहतोय, मी पण वरती राहतोय, जसं खाली तुझं घर आहे तसं वरती माझं घर आहे, तुलाच कसे काय प्रॉब्लेम, मला काय वास्तुशास्त्र वगैरे असलं काय नसतं. वास्तुशास्त्र निश्चित त्यांचा प्रश्न मला म्हणायला लागला. अरे बरोबर आहे, खाली घर सेम तसंच आहे, वरती घर तसंच आहे, मग या घरामध्ये
असा प्रॉब्लेम आहे, त्या घरामध्ये काय नाही. ठीक आहे, इंटेरियर गोष्टी, कलर वगैरे या त्या गोष्टी, छोट्या मोठ्या गोष्टी चेंजेस असतील, पण तरी मग खालच्या घरामध्ये ईशान्य दिशेमध्ये शौचालय आहे, वरच्याही घरामध्ये ईशान्य दिशेमध्ये शौचालय आहे. मग असा प्रॉब्लेम का? बरोबर. आणि ती व्यक्ती मला प्रश्न करते, हा पण खरा प्रश्न आहे की खाली जसं घर आहे वरती सेम स्ट्रक्चर आहे आणि मग त्याला जर प्रॉब्लेम तर मला का नाही. आणि तिथून मग सुरुवात झाली ती ज्योतिषशास्त्र. ज्या वेळेला दशा आणि दिशा ज्याविषयी चेक करू त्यावेळेला आमच्या जीवनात आम्हाला नक्की कळेल की ही दिशा हे प्रत्येक व्यक्तीला ईशान्य दिशेमध्ये शौचालय आहे, आग्नेय दिशेमध्ये शौचालय आहे, एक्स वाय म्हणजे असं होईल असं नाही. 50-50 माळ्याची बिल्डिंग असते, 20-20 माळ्याची बिल्डिंग असते, 22-22 माळ्याची, प्रत्येकाला सारखं असतं असं नाही. त्याच्या दशेवरती, त्याच्यामध्ये अंतरदशा, सूक्ष्मदशा, प्रत्युदशा आणि महादशा ह्या पाहणं. महादशा म्हणजे काय आहे तर मोठा एक इव्हेंट घेऊन येते की या दिशेमध्ये असं होणार आहे. अंतरदशा म्हणजे काय, त्या महादशेमध्ये त्यांनी जे वाटून दिलेलं हे आहे कार्य प्रोग्राम आहे तो आहे. सूक्ष्म दशा म्हणजे काय आहे की या वेळामध्ये हे घडणारच. ह्या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं असतं. आणि तो प्लॅनेट कुठे बसलाय, त्याची दृष्टी कुठे आहे, त्याची हीट काय, या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ईशान्य दिशेमध्ये हे असल्यामुळे आग्नेय, त्यासाठी आम्हाला सखोल त्या वास्तूचं परीक्षण करणं खूप गरजेचं असतं. आता ह्याच्यावरून आलं की दिशा आणि दशा, तर लक्ष्मीचा फोटो किंवा आपलं देवघर ह्याची दिशा कुठे असावी घरामध्ये? देवघर मी म्हणेल की ठेवायची पहिली गोष्ट म्हणजे की देवघर हे घरात असावंच. ते कुठं ठेवताय हे महत्वाचंच आहे, पण ज्या घरात देवामुळे जे घर आहे त्या घरात देव. बरोबर. ज्या देवामुळे आम्हाला घर मिळाले त्या घरामध्ये देव तर निश्चित असला पाहिजे. मग आता देव ठेवण्यासाठी आता तुम्ही लक्ष्मीचा विचार केला तर लक्ष्मीची जी पूजा आहे ती आम्ही लक्ष्मी आग्नेय दिशेमध्ये पूजा करू शकतो किंवा दक्षिण दिशेमध्ये आम्ही लक्ष्मीची पूजा करू शकतो. बरोबर. त्याचबरोबर एक मंदिराच्या हिशोबाने जर पाहायला गेलं तर आम्ही ईशान्य दिशेमध्ये आणि पश्चिम दिशेमध्ये घरामध्ये मंदिर बनवू शकतो. सर, कोणत्या प्रकारची ऊर्जा घरात पैशाचा प्रवाह अडवते? पैशाचा प्रभाव अडवणारी दिशा जी आहे तर एक गती आहे आणि त्या गतीला रोधक आहे. बरोबर आहे. आता तो पत्र घरामध्ये पैसा येणारी दिशा जी आहे ती दिशा जी आहे ती आमच्या घराची आहे आग्नेय दिशा. आणि त्याचबरोबर आग्नेय दिशेमध्ये जर पाणी आलं, आग्नेय दिशेमध्ये जर शौचालय आलं किंवा आग्नेय दिशेमध्ये खूप सारं स्टोरेज करून ठेवलेलं असलं किंवा आग्नेय दिशेमध्ये आम्ही जर पूर्णपणे पिवळा कलर केलेला असेल तर आमच्या जीवनामध्ये अडथळे नक्की निर्माण होऊ शकतात. ओके, तर ह्याच्यावर उपाय काय? उपाय एकच आहे, जर त्या ठिकाणी जर किचन असेल तर चांगला आहे, उत्तम आहे. परंतु त्या किचनमध्ये जर आग्नेय दिशेमध्ये जर वॉश बेसिंग असेल किंवा किचनचं जे बेसिंग आहे ते असेल तर त्या ठिकाणी त्या किचनच्या बेसिंगला तुम्ही पूर्णपणे वेगळं पार्टिशन थोडंसं करून ते वेगळं करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर त्या ठिकाणी जर ब्लॅक कलरचा कडापा असेल तर त्या ब्लॅक कलरच्या कडापाच्या सिगडीच्या खाली तुम्ही हिरवा कलर मारा. त्याचबरोबर त्या ठिकाणी एक हिरव्या रंगाचा बल्ब लावा. बरोबर. या सगळ्या गोष्टी पाहणं खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी जर शौचालय असेल तर शौचालयाच्या भांड्याच्या बाजूने आपण हिरव्या रंगाचा टेप लावा. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण हिरवा नसेल तर लाल रंगाचा ही टेप लावू शकता. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण कंटिन्यू एक लाल कलरचा बल्ब चालू ठेवा. त्याचबरोबर शौचालयाच्या बाहेरच्या कोपऱ्यामध्ये आपण लाल बल्ब ही लावू शकता. लाल बल्ब काय कार्य करतो? लाल बल्ब म्हणजे काय आहे की लाल आत एक दिवा ऊर्जाच प्रकाशाचा आहे. ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये पण एक तांब्याची हे आहे, ज्या पद्धतीने आम्ही दिवा पेटवतो, पंथी पेटवतो, त्या पद्धतीनेच एक लाल बल्ब ही आमच्या जीवनामध्ये ऊर्जा देण्याचं काम करतो, प्रकाश देण्याचं काम करतो. बरोबर. आता घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी तर काय तुम्ही गोष्टी सजेस्ट करू शकाल? खूप छान प्रश्न विचारला. सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांनी जे प्रेक्षक आपले पाहत आहात, तुम्ही पाहत आहात, त्यांच्यासाठी मी एक सांगतो की लिहा की सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आमच्या दरवाजामध्ये आमचा दरवाजा हा नेहमी स्वच्छ असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आमच्या घरातील जे मंदिर आहे या मंदिरामध्ये आम्ही ज्या पद्धतीने
अनेक देवी देवतांचे फोटो डबल डबल, गणपती आहे तर डबल, कुठलीही मूर्ती जर आहे ती डबल, ही न ठेवता आमची कुलदेवता, ग्रामदेवता, इष्ट देवता या तिन्ही देवतांची आम्ही उपासना प्रामुख्याने करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आमच्या घरातील प्रत्येक दिशा आहे, ज्या पद्धतीने ईशान्य दिशा आहे ही आमची स्वच्छ आणि हलकी असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी शौचालय असेल तर ते शौचालय आपण त्या ठिकाणी हटवा किंवा त्याच्यात तिथून ते शौचालय बंद करा. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आग्नेय दिशेमध्ये जर प्रॉब्लेम असतील, म्हणजे पाणी असेल किंवा आग्नेय दिशेमध्ये हे असतील, तर त्याच्यावरती आपण योग्य पद्धती वास्तुतज्ञांचा सल्ला घेऊन आपली पत्रिका पाहून त्याच्यावरती उपाययोजना करा. या सगळ्या गोष्टी आपण केल्यानंतर किंवा घरामध्ये नेहमी सकारात्मक साफ स्वच्छता ठेवा. त्याचबरोबर घरामध्ये तुम्ही जाळ्या किंवा घरामध्ये चिडचिडपणा या सगळ्या गोष्टी न करता वातावरण घरामध्ये कसं चांगलं राहील याचा प्रामुख्याने विचार करा. वास्तुशास्त्राचे उपाय केल्याच्या नंतर एखाद्या व्यक्तीचं नशीब बदलू शकतं का किंवा त्याची आर्थिक परिस्थिती सुधरू शकते का? 100% मी म्हणेल की व्यक्तीचं नशीब बदलणारे आम्ही नाही आहोत, परंतु त्या व्यक्तीचं कर्म बदलायला लावण्यामध्ये वास्तू काम करू शकते. कारण की वास्तुशास्त्रामध्ये जर वास्तू घरामध्ये आमच्या त्या दिशा ज्या सकारात्मक आहेत त्या जर निगेटिव्ह एनर्जी देत असतील आणि निगेटिव्ह ज्या आहेत त्या ऑलरेडी निगेटिव्ह झाल्या असतील, तर आमच्या जीवनामध्ये आम्हाला चांगलं काय आणि वाईट काय याचा फरकच कळणार नाही. परंतु वास्तुशास्त्रानुसार किंवा वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानुसार जर आपण त्या घरामध्ये बॅलेन्स केलं तर आपल्या जीवनामध्ये ऑटोमॅटिक सकारात्मक ऊर्जा येणार आहे आणि सकारात्मक ऊर्जा आल्यामुळे आपण सकारात्मक पावले टाकणार आहात. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जो काय आहे विकास तो व्हायला चालू होणार आहे. बरोबर. आणि त्यासाठी वास्तुशास्त्र हे खूप महत्वाचं आहे. जर आपल्याला घर बदलता येत नसेल किंवा घरातला काही गोष्टी बदलता येत नसतील तर मग काय उपाय आहेत की त्याच्यात आपण करू शकतो? वास्तूमध्ये आपल्या जर दोष निर्माण झाले असतील आणि जर आपल्याला त्या घराव्यतिरिक्त घर बदलायचं नसेल किंवा बदलायची आपल्याकडे ताकद नसेल किंवा काय नसेल, तर असं काहीच नाहीये की कुठलाही प्रश्न आहे त्याच्यावरती उपाय हा होऊ शकतो. हे प्रामुख्याने पाहणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर त्या घरामध्ये किती प्रकारचा दोष आहे हे पाहणं गरजेचं आहे. आता ऑफिसचं डिझाईन करताना नेमकं वास्तुशास्त्र कसं असावं किंवा पाहिलं पाहिजे का, गरजेचं आहे का? ऑफिसचं डिझाईन करत असताना ऑफिसमध्ये त्या प्रत्येक काय पद्धतीचं कर्म होणार आहे, ज्या पद्धतीने आपण आज हा माझा पॉडकास्ट घेत आहे, हे एक ऑफिसच आहे. त्याचमध्ये प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये काय होणार आहे त्यानुसार त्याची दिशा जर आम्ही बॅलन्स केली, त्याचबरोबर त्या व्यक्तीचं तत्व बॅलन्स केलं, तर 100% त्या ऑफिसमध्ये किंवा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ग्रोथ होऊ शकते. आता व्यवसायात यश मिळवण्यासाठी वास्तुशास्त्र काय मदत करते? व्यवसायात यश मिळवण्यासाठी व्यवसाय कोणत्या पद्धतीचा आहे, त्या व्यवसायाचं तत्व काय आहे, व्यवसायाची एनर्जी काय आहे हे पाहून त्या जर वास्तूचा दरवाजा त्या पद्धतीने आम्ही चॉईस केला तर निश्चित आमच्या जीवनामध्ये आमच्या व्यवसायामध्ये ग्रोथ निर्माण आम्हाला जास्त मिळते. आता हे वास्तू दोष आपण दूर करायचं म्हणतो, पण ह्याच्यासाठी काही पूजापाठ करावा लागतो का? पूजापाठ म्हणता येणार नाही किंवा पूजापाठ असं काहीच म्हणता येणार नाही. पूजापाठ ही करावा लागतो, परंतु तितक्या प्रमाणात नाहीये. बरोबर. पण काही मॅटर्स, काही यंत्रांच्या द्वारे, काही रेमेडीच्या द्वारे, पंचतत्वांच्या हिशोबाने आम्ही ते संतुलित करू शकतो. वास्तुशास्त्रामध्ये हिंदी भाषेमध्ये 45 देवतांचा खूप बोलबाला आहे. नेमकं त्या देवता कोणत्या आणि काय कार्य करतात? हे बघा, ज्या वेळेला सृष्टी निर्माण झाली त्यावेळेला सृष्टीचा रचयिता हा कोण आहे तर ब्रह्मा आहे. आणि ब्रह्माची 4 मुख आहे, ज्यामध्ये वेदामध्ये जसे सांगितले गेलेले आहेत तशी. त्यामध्ये आर्यमा आहे, भूधर आहे, विवासवान आहे आणि मित्र, अशी ब्रह्माची 4 मुख आहेत. आणि 4 मुखामधून पुन्हा त्या दिशामध्ये पूर्णपणे 45 देवता आहेत. आणि या 45 देवता आमच्या जीवनामध्ये खूप इम्पॉर्टंट काम करतात. म्हणून काही बोगस वास्तुतज्ञ दिशा नुसत्या पाहून किंवा पूर्व आहे म्हणजे असं पण नाही, जोपर्यंत प्रत्येक प्रॉब्लेम एखाद्या माणसाला 0 आहे तर त्याला आम्ही हिरो करू शकतो, एखाद्या माणसाला हिरोचा 0 बिन करू शकतो आपण. एवढी वास्तूमध्ये ताकद आहे. वास्तूमध्ये मी एक देवता सांगणार आहे, जी देवता म्हणजे आर्यमा. मी आता ठोकळ 45 देवताबद्दल सांगतो. आर्यमा देवता काय आहे तर एक कनेक्टर आहे,
एकमेकाशी जोडण्याचे, आज आम्ही समाजापर्यंत जोडण्याचं काम करतोय, तर ते आम्हाला जोडण्याचं काम करते आर्यमा देवता. आर्यमा देवता आमच्यामध्ये काय करते, तर आज आम्ही इथे बसलोय, परंतु आम्हाला आज पॉडकास्टच्या माध्यमातून किंवा एका कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक लोक आम्हाला ऐकणार आहेत, तर हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतात, आर्यमा. जर आपण आपल्यामध्ये स्केल आहे, आपल्यामध्ये खूप काही आहे, आणि आपण जर लोकांशी जोडले जात नसाल, बरोबर. नुसती पूर्व दिशा पाहून चालणार नाही, पूर्व दिशेमध्ये असणारी आर्यमा देवताचं स्थान शोधणं गरजेचं आहे. ओके. पूर्व दिशा संतुलित, पूर्व दिशा नक्कीच आम्हाला नेटवर्क देते, परंतु पूर्व दिशेबरोबर आम्हाला त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या देवता आहेत, या 45 देवतांचा अभ्यास असणं, 45 देवतांवरती निदर्शन असणं, 45 देवतांचं लक्षात असणं, हे आम्हाला खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर उत्तरेकडे असणारा भूधर देवता आहे. भूधर, भूधर या शब्दाचा अर्थ काय, पृथ्वीधर. भू म्हणजे जमीन आणि त्या जमिनीचा मालक. जर आमच्या जीवनामध्ये ऑपॉर्च्युनिटीज येत नसेल, आमच्या जीवनामध्ये खूप काही करतोय, पण त्या संधीचं सोनच होत नाहीये, ती गोष्ट आमच्या जीवनामध्ये विकसितच होत नाहीये, तर आमच्या घरामध्ये भूधर नावाची एक देवता फील्ड आहे, मी म्हणेन देवता एनर्जी आहे. ज्या दिवशी ती आम्ही एनर्जी ऍक्टिव्हेट करू, त्या दिवशी आम्हाला ऑपॉर्च्युनिटी आले राहणार. बरोबर. कारण की जर आपला व्यवसाय आहे आणि कस्टमरच येत नाहीत, ग्राहकच येत नाहीत, उत्तर दिशेला कलर केला, अमकं केलं तमकं केलं, पण उत्तर दिशेमध्ये भूधर नावाची एक देवता आहे. ही देवता जर आम्ही ऍक्टिव्हेट केली, त्याचबरोबर भूधर देवताबरोबर त्या ठिकाणी एक सोम देवता आहे. ह्या देवताचं विभाजन, त्यांची यासाठी खूप सखोल अभ्यास आहे, त्याचं मेजरमेंट आहे. या सगळ्या गोष्टी पाहून वास्तुशास्त्र काम करते का, तर करते, पण वास्तुशास्त्र हे एक विज्ञान म्हणून ज्या दिवशी आपण पाहू, विज्ञान म्हणून लक्ष घेऊ. आज झालंय काय की खूप लोक अनेक गोष्टी अंगाने सांगतात किंवा काय करतात, हिंदीवाल्याने ते नको नको तो बोलबाला करून टाकलाय. परंतु वास्तुशास्त्र खरंच सरळ आणि सोपं आहे, ते कुणीही शिकू शकतं. कुणी, मी सांगितलं पहिल्यांदाच बोललो मी, आम्हाला शाळेत असताना वास्तुशास्त्र शिकवलं गेलं. वास्तुशास्त्र म्हणजे काय, 4 दिशा आहेत. 4 दिशा कशा ग्रीड केल्या गेल्या, तर बाबा इकडे सूर्य उगवतोय, म्हणजे सूर्याचं स्थान आहे म्हणजे पूर्व आहे. इकडे सूर्य मावळतोय म्हणजे हा चंद्र आहे. या पद्धतीने आमच्या ऋषी मुनींनी किंवा आमच्या संशोधकांनी, मी म्हणेन, याचं निरीक्षण केलं आणि निरीक्षण करून त्या देवता डिसाईड केल्या, आणि त्या देवता डिसाईड करून त्यानुसार त्या दिशा डिसाईड केल्या, आणि त्यानंतर त्याची एनर्जी, त्याचा ऍट्रिब्यूट, त्याचं जी हे आहे ती महसूस करायला चालू केलं, आणि ते नोंद केलं फक्त, आणि त्याच्यानुसार आम्ही आजपर्यंत ते रटत चाललोय, त्याचा जीवनामध्ये त्याचा फायदा घेत चाललोय. बरोबर. म्हणजे आता मुख्य 45 देवतापैकी मुख्य देवता कोणत्या कोणत्या, 2 झाल्या तर? मुख्य देवता सगळ्यात चांगल्या आहेत जसं पाहायला गेलं तर. प्रत्येक देवता, 45 देवतामध्ये 45 देवता. तुमच्या जीवनामध्ये अत्यंत घरामध्ये वाद क्लेश होत असेल, तर पापक्षमाची नावाची एक देवता आहे. त्या देवतावरती छोटासा फूट ठेवला तुम्ही, तर तुमच्या जीवनामध्ये जे वाद कोर्ट कचेऱ्या आहेत किंवा काय, हे दूर होतात. अनेक 45 मधील 45 देवता. पर्जन्य, ईशान्य दिशेकडे असलेली एक पर्जन्य नावाची देवता आहे. ती देवता आमच्या जीवनात काय करते, पर्जन्य या शब्दाचा अर्थ काय, पाऊस आहे. पाऊस पडला तरच झिरपणार आहे, झिरपला तरच उगवणार आहे. पर्जन्य देवता आमच्या जीवनामध्ये आम्हाला नवीन स्किल देण्याचं काम करते, किंवा आमची उन्नती वाढवते, आमची प्राप्ती वाढवते, की आमचा ज्या पद्धतीने एकाचे 2 करण्याचं कार्य पर्जन्य देवता करते. त्याचबरोबर त्याच्या थोडासा बाजूला जयंत आणि महेंद्र आहे. अशा 45 डिटेल देवतांचा जर आम्ही खरंच अभ्यास केला आणि 45 देवतांच्या बद्दल आम्ही त्यांचे रेमेडी केली किंवा त्यांच्याबद्दल माहिती करून घेतली, तर आमच्या जीवनामध्ये निश्चित बदल होऊ शकतो. सर, आजचं जर समाजाचं थोडंसं जर परीक्षण केलं, तर अनेक सुशिक्षित तरुण आहेत, तरुणी आहेत, तर एक तर त्यांचे लग्नच होत नाहीत मुळात, आणि झाली तर ती टिकत नाही. मग ह्याच्या मागे काय वास्तुदोष आहे का, काय असं शास्त्र आहे का? पहिली गोष्ट म्हणजे वास्तुदोष तर निश्चित आहे, परंतु आज मुली ज्या आहेत खूप
हाय एज्युकेट आहेत, मुलंही आहेत. हम्म. परंतु आज मला कसं काय पाहिजे, प्रत्येकाची चॉईस असल्यामुळे कुठेतरी हा अडथळाही येतो. प्रत्येकाला आज आपलं चॉईस करण्याची एक संधी मिळालेली म्हणू शकता, किंवा संधी किंवा तो हे आहे तो विचार करण्याची एक मुभा मिळालेली आहे. त्याच्यामुळे पण हा कदाचित दिरंगाईचा विषय असू शकतो. परंतु या सगळ्या गोष्टीत मुलगा चांगला कमवतोय, मुलगी चांगली कमवतोय, मनासारखं स्थळ येत नाहीये, किंवा जोडी जमत नाहीये, किंवा अनेक स्थळं नाकारली जात आहेत, तर याचं कारण निघते म्हणजे आमची पत्रिका पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर घरातील वास्तुदोष पण पाहणं गरजेचं आहे. आमच्या घरामध्ये पूर्व दिशेमध्ये आणि आमच्या घरामध्ये नैऋत्य दिशेमध्ये जर वास्तुदोष असतील, किंवा या ठिकाणी जर आमच्या त्या देवता खराब असतील, 25 देवतामधील पूर्व दिशेतील आणि नैऋत्य दिशेतील, तर विवाह संदर्भात आम्हाला मुलांच्या अडचणी दिसू शकतात. त्याचबरोबर पत्रिकेमधील 7वं घर, त्याचबरोबर पत्रिकेमधील 11वं घर, ही जर घरं खराब असतील, त्याचबरोबर पत्रिकेमधील 2रं घर, ही जर 3 घरं कॉर्नरची जर खराब असतील, किंवा या ठिकाणी जर कुठल्या प्लॅनेटची हिट आलेली असेल, किंवा या ठिकाणी कुठल्या प्लॅनेटचा दोष आलेला असेल, तरीही या संदर्भात आपण ते प्रश्न पाहू शकतो. आणि विवाह टिकत नाही त्याच्याबद्दल काय? विवाह टिकत नाही याचं कारण आहे की घरातील नैऋत्य दिशेमध्ये आलेले वास्तुदोष विवाहामध्ये पूर्णपणे घटस्फोट होण्यामागचं कारण तुमच्या घरातील नैऋत्य दिशा जी आहे, या नैऋत्य दिशेमध्ये जर गंभीररित्या वास्तुदोष आला तर 100% घटस्फोट होतो. उपाय काय याच्यावर? या ठिकाणी काय ऍक्टिव्हिटी आहे हे पाहून त्याच्यावरती आपण उपाय करू शकतो. त्यासाठी त्या घराचे आपण निरीक्षण करणं, पाहणी करणं खूप गरजेचं आहे. आणि नुसतं घर नाही तर मी सांगेल इनर पेस म्हणजे आतील बाजू, त्याचबरोबर बाह्य बाजू हे पाहणं गरजेचं असतं. जास्त वास्तूमध्ये छेडाछेडी न करता थोडीशी छोटीशी रेमेडी करून आम्ही या सगळ्या गोष्टीची म्हणजे त्या ठिकाणी चाललेली जी एनर्जी आहे त्या एनर्जीला आम्ही शिफ्ट करून त्या ठिकाणी पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करून या सगळ्या गोष्टीला आम्ही संतुलित करू शकतो. ओके, छान. आज जर पाहिलं तर कोर्टच्या केसेस खूप मोठ्या झालेल्या आहेत. लोकांचे वाद विवाद, एकमेकाचे संबंध बिघडलेले आहेत. तर मग ही जी गोष्टी आहेत ही ग्रहदशेमुळे आहेत का वास्तुदोषामुळे? काय नेमकं ह्याच्या मागे काय असतं? यामागे ग्रहदशा तर आहे. हम्म. ग्रहदशेबरोबर वास्तुदोष आहे. वास्तु दिशेमध्ये ईशान्य दिशा, वायव्य दिशा आणि नैऋत्य दिशेमध्ये जर गंभीर वास्तुदोष निर्माण झाला असतील किंवा चुकीच्या ऍक्टिव्हिटी निर्माण झाल्या असतील तर आम्हाला कोर्टाच्या पायऱ्या किंवा वादविवाद आम्हाला पाहायला मिळतात. यामध्ये प्रामुख्याने अत्यंत कोर्ट कचेऱ्या जर पाहायला कुठे मिळाल्या तर नैऋत्य दिशेमध्ये खड्डा असेल, नैऋत्य दिशेमध्ये शौचालय असेल, नैऋत्य दिशेमध्ये विहीर असेल, नैऋत्य दिशेमध्ये ज्या पद्धतीने अंडरग्राउंड टाके असेल, किंवा नैऋत्य दिशेमध्ये खाली जाणारी जर सीडी असेल, तर या ठिकाणी आम्हाला खूप गंभीर वास्तुदोष निर्माण झालेले दिसलेले आहेत. त्याचबरोबर वायव्य दिशेचा दरवाजा असेल, वायव्य दिशेमध्ये शौचालय असेल आणि ते इनबॅलेन्स असेल, तरीही अशा ठिकाणी आपल्याला असे वाद उत्पन्न झालेले दिसू शकतात. त्याचबरोबर त्यामुळे प्रामुख्याने आम्हाला योग्य वास्तुतज्ञची भेट घेणं किंवा त्याचं मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं आहे. कारण की त्यामध्ये आमची पत्रिका आणि आमच्या वास्तूचा जो जमिनीचा भाग आहे आणि त्यामध्ये निर्माण करणारी वास्तू आहे, याचं जोपर्यंत आम्ही विभाजन करत नाही किंवा याचा जोपर्यंत आम्ही पूर्णपणे अधिकृत ती गोष्ट पडताळणी करत नाही, तोपर्यंत आम्हाला यातलं खरं काय खोटं काय कळणार नाही. बरोबर. आता बरेच लोक करिअर राजकारणात करायचं म्हणतात, की नेतृत्व करायचं म्हणतात, पण ते खर्चही भरपूर करतात, माणसांनाही खूप जपतात, पण त्यांना त्यात यश येत नाही. लोक त्यांचं नेतृत्व स्वीकारत नाहीत किंवा लोक त्यांना धोका देतात. मग आता हे नेतृत्व त्यांना राजकारणात करिअर करायचे किंवा कुठल्या तरी क्षेत्रात त्यांना पुढे यायचे, लिडरशिप करायची, मग त्यांना ते यश मिळत नाही. ह्याच्या मागं ह्याचा काही दोष वगैरे असू शकतो का? हो, 100% वास्तुदोषामध्ये पण 100% पाहिलं जातं, पत्रिकेमध्ये पाहू शकतो. पत्रिकेमध्ये आमच्या जितका सूर्य बलवान आहे पाहिजे तितकाच मंगळही बलवान असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर त्या पत्रिकेमध्ये शनीही तितकाच गरजेचा आहे. हे झालं ज्योतिषशास्त्रानुसार. परंतु व्यक्तीच्या वास्तुनुसार जर पाहायला गेलं, व्यक्ती समाजामध्ये खूप काही करत असतो, लोकांसाठी आपला वेळ वाया घालवत असतो, आपला वेळ देत असतो, आपली संपत्ती देत असतो, आपली जे काही गोष्टी असतात लोकांसाठी अहोरात्र टाइम बघत नाही, झटत असतो. पण त्याची वेळ ज्या वेळेला येते त्यावेळेला त्याच्या बाजूने कोण नसतं, किंवा ज्या वेळेला तो एखादी
इलेक्शन असू द्या किंवा काय असो, त्यावेळेला तो व्यक्ती त्याला वाटतं की माझ्या मागे एवढी मेजरमेंट आहे किंवा एवढी लोक आहेत, एवढं सगळं काय आहे, आणि त्यावेळेला नंतर कळतं की अरे माझ्या मागे तर कोणीच नाहीये, 5-6 सोडली, 10-12 सोडली तर. याचं कारण वास्तूमध्ये पाहायला गेलं तर आमच्या पूर्व दिशेमध्ये ज्या वेळेला वास्तुदोष येतील त्यावेळेला आम्हाला ह्या सगळे, आम्ही कितीही समाजासाठी केलं तरी समाज आमच्यासाठी करत नाही. त्यासाठी आम्हाला पूर्व दिशा, आणि पूर्व दिशेतला जयंत, महेंद्र आणि इंद्र, त्याचबरोबर आर्यमा आणि विवासवान देवता, ह्या देवता पाहण्याची गरजेचं आहे. ज्या दिवशी आम्ही विवासवान देवता, आर्यमा देवता, या देवता ज्या दिवशी आम्ही ऍक्टिव्हेट करू, त्याच्यानंतर विदिन 3 दिवसामध्ये आपल्याला त्याचे रिझल्ट दिसायला चालू होतील. क्या बात. सर, आजकाल प्रत्येक जर लोक बघतात एकमेकाकडे तर त्यांना घाबरवलं जातं की तुमच्या पत्रिकेत शनी आहे किंवा शनीचा तुमच्यावर कोप आहे. तर नेमकं तुमचं ह्याच्यावर मत काय की खरंच हे सत्य असतं, हे खोटं आहे की खरं आहे? आम्हाला जरा तुमच्याकडून उलगडा होऊ द्या. तुम्ही ज्या पद्धतीने प्रश्न केला की शनी पत्रिकेमध्ये कुठे ना कुठे शनी बसणार आहे. पत्रिकेमध्ये 12 भाव आहे, 12 बॉक्स आहेत, ही फिक्स आहेत, आणि 12 राशी आहेत, त्याचबरोबर 9 ग्रह आहेत, आणि त्या 9 ग्रहामध्ये एक शनी आहे. शनीच्या नावाखाली भरपूर जणांनी दुकान मांडलंय, खूप लोकांनी दुकान मांडले, पण शनी सारखा देणारा ग्रह न्यायप्रिय कोणताच नाहीये. शनी काय म्हणतो, तू ज्या पद्धतीने मेहनत करशील, तू ज्या पद्धतीने कष्ट करशील, त्या कष्टाचं चीज, त्या कष्टाची मेहनतीचं फळ देण्याची ताकद ठेवणारा शनी. शनी ह्या शब्दाचा अर्थ काय? क्षण. क्षणात ज्या पद्धतीने तू वागशील, शनी म्हणजे शनी. कसा क्षण जपतोयस तू, त्या पद्धतीचं तुला फळ मिळणार. मी कर्म केलं, वाईट केलं, तर मला त्या पद्धतीचं बक्षीस मिळणार आहे त्याच्या काळामध्ये. जर मी चांगलं सत्कर्म केलं तर त्या क्षणामध्ये घडवून आणण्याची ताकद कुणामध्ये आहे? काही मग खरं असेल किंवा खोटं असेल, चांगलं फळ असेल किंवा वाईट फळ असेल, हे देण्याची जर ताकद कुणामध्ये असेल तर ती आहे शनीमध्ये. आणि शनी हा आम्हाला खरंच धनवान बनवतो. शनी हा ज्या जीवनामध्ये शनी, एखाद्या व्यक्तीला शनीला घाबरण्याची खूप गरज नाहीये. शनी म्हणजे आम्हाला डिसिप्लिन मध्ये राहायला सांगतो. शनी म्हणजे आम्हाला तू कर, तू पुढे जा, तू संघर्षातून वाटा काढण्याचा प्रयत्न कर, तू पुढे निघ, मी तुझ्या मागे आहे, बळ देणारी ताकद आहे. परंतु शनीला आम्ही वेगळ्या पद्धतीने घेतोय, आणि शनी खरंच देणार आहे, घाबरण्याची काहीच गरज नाहीये. फक्त शनीच्या वेळेमध्ये आपण डिसिप्लिन मध्ये कुठलं चुकीचं काम न करता सत्कार्य केलं पाहिजे, योग्य कार्य केलं पाहिजे, योग्य प्रवाहात राहणारी, योग्य मार्गात आम्ही कसं वागलं पाहिजे हे दाखवणारा प्लॅनेट कोण आहे? तर शनी आहे. बरोबर. आणि 12 राशी काय काम करतात, म्हणजे 12 राशी ज्या आहेत त्याच्यावर कसा प्रभाव आहे या गोष्टींचा वास्तुशास्त्राचा? वास्तुशास्त्रामध्ये 12 राशी जर पाहायला गेलं तर 12 राशीचं जे आम्ही विभाजन करतो, प्रत्येक राशी आम्ही पंचतत्वाने पाहतो. प्रत्येक राशीचं एक तत्व आहे, ज्याच्यामध्ये फायर आहे, वॉटर आहे, म्हणजे पाणी आहे, आग आहे, हवा आहे, पंचतत्वाचं मिलन आहे. त्या हिशोबाने त्या राशींचं वर्णन, त्याचबरोबर प्लॅनेट पण पंचतत्वामध्ये वर्णन करून, या सगळ्यांचा अभ्यास करून व्यक्तीचा प्रश्न काय आहे, त्या प्रश्नाला उत्तर काय हवं आहे, त्या उत्तराचं शोधन करून त्याला समाधान देता कसं येईल, यासाठी आम्ही पूर्णपणे त्याच्या पत्रिकेवरती आणि वास्तूतील सखोल प्रश्नांचा अभ्यास करून त्याला रिझल्ट कसा देता येईल यासाठी कार्य करतो. सर, मला थोडासा गमतीशीर प्रश्न विचारायचा, कारण घरामध्ये कधी सणसूद असेल, एखादा चांगला धार्मिक कार्यक्रम असेल, पण काही दाम्पत्यामध्ये वादविवाद खूप होतात आदल्या दिवशी किंवा आधी 1-2 दिवस. तर ह्याचा आणि वास्तुशास्त्राचा काही संबंध असू शकतो? हो, 100% असू शकतो. वास्तुशास्त्रामध्ये बघा, खूप छान प्रश्न केला तुम्ही, की एखादा सणसूद आला किंवा कार्यक्रमाला, खूप त्या दिवसापर्यंत त्यांचं चांगलं चाललेलं असतं, आणि अचानक उद्या कार्यक्रम आहे किंवा काहीतरी सेलिब्रेशन आहे, आणि त्याच्या आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी सकाळी त्यांचे वादविवाद होतात. याचं मुख्य कारण आहे की घरातील जी ईशान्य दिशा आणि पूर्व दिशेच्या इथे एक दिशा आहे, ह्या दिशेमध्ये जर खराबी निर्माण झाली तर पती पत्नीमध्ये वाद होतात. नुसती नैऋत्य दिशा पाहून चालत नाही, तर यासाठी ईशान्य दिशेच्या एक बाजूला दिशा आहे, जी की पूर्व ईशान्य पूर्व अशी दिशा आहे. या दिशेमध्ये जर वास्तुदोष असतील, या दिशेमध्ये अनेक काही गोष्टी चुकीच्या असतील, तर या घरामध्ये परिवारामध्ये वाद झालेले आपल्याला दिसतील. कारण समाजातला खूप मोठा प्रश्न नवरा बायकोतला वादविवाद.
जर पाहायला गेलं तर कार्यक्रमापासून आधी पती पत्नीचे वाद होतात. त्याचं मग ते कार्यक्रमाचा मूड जो असतो फ्रेश असतो जो राहत नाही. याचं कारण काय? याचं कारण आहे की त्या दिशेमध्ये वास्तुदोष निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतो. बरं, त्याच्यावर उपाय काय? सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे हा. हो, कारण नवरा बायकोची भांडणं मिटवायचं उपाय काय आहे या वास्तुशास्त्रात? उपाय की त्या ठिकाणी काय ऍक्टिव्हिटी आहे, त्या ठिकाणी तुम्ही मिक्सर ठेवलेला नाहीये ना, त्या ठिकाणी तुमची फ्रीज नाहीये ना, त्या ठिकाणी तुमचा कुडा कचरा नाही ना, त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाल कलर नाहीये ना, त्याचबरोबर त्या घराच्या त्या दिशेमध्ये शौचालय नाहीये, हे आहे तर तिथे शौचालय तर रिमूव्ह करू शकत नाही. त्या शौचालयामध्ये एक हिरव्या कलरचा बल्ब लावा. त्याचबरोबर नेहमी शौचालयामध्ये थोडासा एक कोपऱ्यामध्ये कापूर भरून ठेवा. त्याचबरोबर तिथे असणारी फ्रीज असेल वगैरे ती रिमूव्ह करा. रिमूव्ह करता येत नसेल तर त्या फ्रीजच्या खाली तुम्ही हिरव्या कलरचा कपडा टाका. या सगळ्या गोष्टी करून त्याच्यामध्ये तुम्ही समाधान घेऊ शकता. आता तुम्ही मगात चर्चा करताना एक गोष्ट मला सांगितली की प्रेग्नन्सीचा प्रॉब्लेम येतो किंवा कोणाला राहत नाही किंवा राहिला तर तो हे होतो, तर तिथं अडचणी निर्माण होतात. तर वास्तुशास्त्राचा नेमका ह्या प्रेग्नन्सीचा काय संबंध आहे? प्रेग्नेन्सी ही पहिली गोष्ट मेडिकल टेस्ट गोष्ट आहे. हे जर डॉक्टरांच्या ह्यांच्याकडून होत नसेल एकदा वास्तुशास्त्राला दाखवण्याला काय हरकत आहे. मग वास्तुशास्त्राकडे हा प्रश्न आल्यानंतर तो कसा हाताळला जातो किंवा कसं पाहिलं जातं किंवा कसं पाहावं, या संदर्भात वास्तुशास्त्रामध्ये प्रामुख्याने काही दिशा आहेत ज्याच्यामध्ये ईशान्य दिशा आहे, त्याचबरोबर आग्नेय दिशा आहे आणि नैऋत्य दिशा आहे. यामुळे या दिशेमध्ये पितृदेवता, पर्जन्य देवता, त्याचबरोबर या ठिकाणी अशा देवता ज्या आहेत त्या पंचायत देवता आहेत. या देवतांमध्ये काही देवता ज्या आहेत या जर दूषित असतील किंवा या देवतांवरती काहीतरी गलत ऍक्टिव्हिटी निर्माण होत असेल तर आमच्या जीवनामध्ये आम्हाला संतान होण्यामध्ये खूप प्रॉब्लेम होतो. यासाठी व्यवस्थित त्याचं आकलन करून, मेजरमेंट करून, त्याचं मोपमाप करून, त्याचबरोबर आमच्या पत्रिकेतले ग्रहमान बघून या गोष्टीवरती जर आम्ही तंतोतंत उपाय केले तर आम्ही आमच्या घरामध्ये गोपाळ किंवा आमच्या घरामध्ये आनंद संतान निर्माण करू शकतो. जर आपल्याला मेडिकल रिपोर्ट पण आपले तर चांगले येत आहेत, सगळ्या गोष्टी चांगल्या होत आहेत मेडिकल दृष्टीने, बरोबर, मेडिकल दृष्टीने बरोबर आहे सगळं, तरीही प्रॉब्लेम येतात, याचा अर्थ घरामध्ये वास्तुदोष आहे, यामुळे आपल्याला हे प्रॉब्लेम येतात. पण मेडिकल सायन्स ह्याला चॅलेंज करतं का? मेडिकल सायन्सला चॅलेंज नाही करता येऊ शकत. कारण जी गोष्ट मेडिकल नॅचरल आहे, जी गोष्ट नैसर्गिक आहे, त्या ठिकाणी एखादी गोष्ट चॅलेंज, परंतु त्या ठिकाणी आपण ती जर एनर्जी जी आहे वास्तूमधली ती जर दूषित झाली, कारण ती एनर्जीच आहे, तर आमच्या जीवनामध्ये ते परिणाम देऊ शकते. यासाठी सर्वात महत्वाचा की डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. पण डॉक्टर सांगतात की तुमचं सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे, सगळं काय आहे, तरीही तुम्हाला जर ते राहत नसेल किंवा राहिलं तर ते बेबी हे होत डिस्पोजल होत असेल किंवा काय प्रॉब्लेम होत असले एक्स्ट्रा, तर त्याच्यासाठी आमच्या घरात वास्तुदोष आहेत. त्यासाठी आम्हाला घरातील ज्या देवता आहेत, पंचया देवता, त्याचबरोबर ते पंचतत्व आहेत, हे पाहणं खूप गरजेचं आहे. ओके सर, तुमच्यात पती पत्नी तुमच्यात वाद होतात का? मग तुम्ही कसे उपाय करता घरी? खूप छान प्रश्न केला. आज कुणाच्या घरात वाद होत नाहीत, वाद होण्यामागचं नक्की कारण काय आहे हे पण शोधणं गरजेचं आहे. काही वाद हा क्षुल्लक कारणावर होत असतात, त्याला आपण किती विकोपाला न्यायचे असतात किंवा काय असतात, काही समज गैरसमज, काही गोष्टी. मी एवढंच वारंवार सगळ्यांना सांगत असतो की नक्की कोणतेही प्रॉब्लेम असतील, हे डायरेक्ट वास्तू किंवा काही एखादी गोष्ट, मला जर आजार झालाय तर तो वास्तूमुळे झालाय किंवा मला हे झालं तर याच्यामुळे झालंय, असं झालंय, याच्यामुळे झालंय, नाही, तो नक्की काय झाला हे तुम्ही स्वतः विचार करा. माझा हात दुखतोय बाबा, कशामुळे दुखतोय, किंवा माझं डोकं दुखतंय, या सगळ्या गोष्टीचा तुम्ही पहिला त्याचा अभ्यास करा. तुमचे प्रश्न तुमच्या जवळ, तुमचे उत्तर तुमच्या जवळच आहेत, हे मी वारंवार सगळ्यांना सांगतो. तर तरीही तुम्ही त्यात उत्तर सांगितलं तर याच्यामध्ये थोडस काही तुमच्या विचारामध्ये देवणघेवण झाली किंवा मनासारखं झालं तर थोडेसे वाद होतात. आणि पती पत्नीमध्ये देवाधिकामध्ये झाले तर आपल्यामध्ये काय नाही, वैश्विक प्रश्न आहे. त्याच्यामुळे युनिव्हर्सचा प्रश्न आहे पती पत्नीची भांडणं. पती पत्नीमध्ये वाद झाला तर कुणीतरी एखादी माघार घेणं हे खूप गरजेचं आहे, नाहीतर ते वाद विकोपाला जाऊ शकतात. हा जरा गमतीशीर भाग. परंतु जर अत्यंत गंभीररित्या जर घरामध्ये भांडणं होत असतील तर निश्चित घरामध्ये पती पत्नीचं जे शयन कक्ष आहे हे निश्चित आग्नेय दिशेमध्ये असेल. ज्या घरामध्ये आग्नेय दिशेमध्ये पती पत्नी झोपत असतील तर तुम्हाला त्या घरामध्ये त्यांचा जो स्वभाव आहे तो चिडचिडा, त्यांच्या स्वभावामध्ये तुम्हाला जास्त अशी रागीट स्वभाव किंवा त्यांचं जे छोट्या छोट्या कारणावरून भांडणं व्हायला तुम्हाला दिसतील. त्यासाठी त्यांच्यासाठी योग्य जागा आहे ते नैऋत्य दिशेमध्ये ती शयन करू शकतात. त्याचबरोबर पश्चिम दिशेमध्ये पती पत्नीने झोपण्यासाठी खूप छान आहे. त्याचबरोबर पूर्व दिशेमध्येही ते झोपू शकतात, आपले संबंध चांगले ठेवण्यासाठी.
नमस्कार. सत्ता मीडिया या व्यासपीठावरती आपण मला बोलवलं त्याबद्दल सत्ता मीडिया या ग्रुपचा मी आभारी आहे. त्याचबरोबर सत्ता मीडियाचे संस्थापक श्री पी.के. भांडवलकर सर यांचाही मी आभारी आहे. त्याचबरोबर जर आपल्याला हा कार्यक्रम आवडला असेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. त्याचबरोबर आपल्यालाही यातील प्रश्न सतावत असतील, आपल्यालाही आपल्या घरामध्ये वास्तुदोषाबद्दल विचारपूस करायची असेल, आपले प्रश्नाचे उत्तर हवे असतील तर आपण मला आपल्या घरामध्ये निमंत्रित करू शकता. त्यासाठी माझा नंबर आहे 90 566 90 511 9056 90 511. धन्यवाद. तर मंडळी, आज आपल्या सत्ता या व्यासपीठावर सन्माननीय वास्तुशास्त्रज्ञ भरत मोहिते सर आले. त्यांनी आपल्याला सविस्तर अशी वास्तुशास्त्राबद्दल माहिती दिली आणि मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सत्ता कुटुंबाच्या वतीनं त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि आपणही अमूल्य असा रसग्रहण करण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्व मंडळींचेही मी आभार मानतो. भरत मोहिते सरांना मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. पुन्हा भेटूया एका नव्या विषयावर, एका नव्या पाहुण्यांबरोबर. भेटत राहू, बोलत राहू. तर मंडळी, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि एपिसोड जर आवडला तर जवळच्या व्यक्तीला शेअर करा. सर्वांना माझा जय हिंद, जय महाराष्ट्र.